लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दं रत्नोकल्पज्वालं परशुमृगवारिण्यस्तं प्रसन्नं पद्मासनं समन्तात्सुतममरणैर्व्याघ्रकृतिवसानं विश्वाद्यां विश्ववन्द्यं निखिलभयहरणं पंचवक्त्रं त्रिनेत्रम् कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। आपल्या श्री क्षेत्र अंजुदेवी गावी श्रीमद भागवत कथेच्या आयोजन आजचं 7वं पुष्प भगवंताच्या चरणी समर्पित करण्यासाठी तुम्ही आम्ही सगळे जमलेलो आहोत। आजचा दुग्ध शर्करा योग म्हणजे आपल्या परिसरातील नामवंत कीर्तनकार परिसराशी पुष्कळ असणारे हरिभक्त परायण कबीरजी महाराज म्हात्रे गुंदवली यांच्या या कथेच्या ठिकाणी आपल्या सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी आगमन झालेलं आहे। या कथेच्या माध्यमातून शिवशंभो हरिपाठ मंडळाच्या माध्यमातून मी महाराजांचं शतशः आभार व्यक्त करतो आणि आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आल्याबद्दल आम्ही आपणास हार्दिक शुभेच्छा देतो। आपले सदैव आशीर्वाद आमच्यावर राहावेत अशी पांडुरंगाचरणी प्रार्थना करतो आणि सर्व ग्रामस्थ मंडळी सुद्धा बरीच आपली दररोजची माणसं अगदी वेळेवर आहात। आजची कथा काही कारणास्तव उशिरा झाली, परंतु सगळे जण येतील, हळूहळू येतील, कारण आज सण आहे फार मोठा। त्या सणाच्या निमित्ताने सगळ्यांनी घरी राहायलाच पाहिजे, पण त्यांचं दुर्दैव असं आहे आज एकादशी आहे, उद्या गुरुवार आहे। आज सण साजरा केला तर उद्या गुरुवार घडणार नाही, पण कथेचा आवाज गेल्यानंतर लोक घरातून निघतात असा मला अंदाज आहे आणि ते खरं आहे। कारण प्रत्येकाला असं वाटते वाजल्यावर जाऊ, प्रत्येकाने वाजल्यावर जाऊ, तर मग वाजवायचं कोणी हाही प्रश्न असतो। ठीक आहे, काल फार आनंदाचा दिवस होता। भगवान कृष्ण परमात्म्याचा विवाह या ठिकाणी आपण संपन्न केला। विवाह म्हणजे आनंदाचा दिवस असतो आणि काल खरोखर आनंदाचा दिवस होता आणि तो आनंद आपण साजरा केला। भगवान परमात्म्याचं ज्या ठिकाणी आगमन होत असतो, भगवंत ज्या ठिकाणी भागवत कथा चालू असते त्या ठिकाणी स्वतः असतो। हा ग्रंथ म्हणजे आपण आरती म्हणतो कृष्णजी केवळ कृष्ण। आणि 8 दिवस आपल्या गावामध्ये परमात्मा या ठिकाणी वास्तव्याला, कुणी कितीही सांगितलं की इथे कुठे देव आहे, तर देवाचं वास्तव या ठिकाणी आहे। हो, सहज बोलता बोलता बोलून गेलो, कुठल्या दिवशी बोललो मला लक्षात येत नाही। नारद भगवंताला विचारतायत की भगवंता तुम्ही नेमकं असता कुठे, जिकडे जाता तिकडे तुम्ही दिसता। हो, तर त्यावेळेला भगवंताने सांगितलं
माझ्या नामाचं गायन करतील, गाती. याचा कोणी वेगळा अर्थ लावू नये. तिथे जरी प्रत्यक्ष दिलं नसेल तर आपण अर्थ काय लावायचं? गाती काय? गाणं काय? तर भगवंताचं गीतच गात असतील त्या ठिकाणी. हो, नाहम वसामी वैकुंठे योगी या हृदय अनुपमा मद भक्त यत्र गायत्री गायत्री तत्र तिष्ठन्ति नारदाः. माझे भक्त माझ्या नामाचं नामस्मरण ज्या ठिकाणी करत असतील त्या ठिकाणी नारदामी उभा असतो. आणि 8 दिवस आपल्या गावामध्ये भगवंताचं वास्तव्य आहे. ते कुणी नाकारू शकत नाही. तुम्ही नाकारला तरी आम्ही नाकारलं नाही, कारण आमचा तेव्हा ठाम विश्वास आहे. मग प्रत्येक वर्षी आपल्या गावात भगवंत यावे असं आपल्याला वाटायला पाहिजे का नाही? बरोबर. प्रत्येक वर्षी आपण कथा करायची, काही काळजी करू नका. हो, प्रत्येक वर्षी होईल, वर्षात एकदा तरी होईल, पण काही काळजी करू नका. कथा तुम्ही करणारे कोणीच नाही आणि कथा मीही करणारा कोणीच नाही. कथा हेही करणारे कोणीच नाही. करता करेचा तो आहे. फक्त तुमची इच्छा शक्ती असेल ना, तुम्हाला बळ देणारा तो आहे. आला का लक्षात? तो आहे. काल परमात्म्याचा विवाह झाला. मोठ्या थाटामाटात विवाह झाल्यानंतर परमात्मा द्वारकेला निघून. काल बोलता बोलता तुम्हाला मी बोलतो की देवाचा विवाह हा राक्षसी पद्धतीने झालेला होता. कदाचित कोणाच्या लक्षात आलं असेल नसेल हे मला कल्पना नाही, परंतु मी आवर्जून बोललेलो होतो. ही गोष्ट मी अधोरेखित करा म्हणून सांगितलेली होती की देवाचा विवाह हा राक्षसी पद्धतीने झालेला होता. जवळजवळ 9 प्रकारचे विवाह आहेत. 7 प्रकारचे विवाहाची प्रथा अजूनपर्यंत जिवंत आहे. मग राक्षसी विवाह म्हणजे काय? आणि प्रभू रामाचा विवाह जो होता तो बाह्य पद्धतीने विवाह झाला होता. मग राक्षसी पद्धतीने विवाह म्हणजे काय? वाईट वाटून घेऊ नका पुण्या. जो विवाह आई वडिलांच्या विरोधात जाऊन होतो त्या विवाहाला राक्षसी पद्धतीचा विवाह म्हणतात. ज्या विवाहामध्ये मद्यपान केलं जातो, मांसाहार केला जातो, ती विवाह राक्षसी पद्धतीचे आहे. ज्या विवाहांमध्ये कलह भांडणं होतात त्या विवाहांना राक्षसी पद्धतीचे विवाह म्हणतात. जे विवाह बळजबरीने दामदाट्या करून केले जातात, नाही कोणी दिली तर मग बघा मारून तुम्हाला, असे विवाह सुद्धा होतात काही ठिकाणी. मजबुरीने ते विवाह राक्षसी पद्धतीचे विवाह आहेत. आणि ज्या विवाहांमध्ये विवाह पूर्णत्वाला जाण्यासाठी काही पैशांची काही धनाची देवाणघेवाण, त्याला हुंडा पद्धती म्हणतात, असे सगळे विवाह राक्षसी पद्धतीचे आहेत. आणि जी विवाह प्रभू रामासारखी सात्विक पद्धतीने होतात, की आई वडिलांची संमती, दोन्ही पार्ट्या अगदी आनंदात असतील, कुठल्याही प्रकारचं मांस भक्षण नाही, मद्यपान नाही, बळजबरी नाही, पैशाची देवाणघेवाण नाही, अशा विवाहांना बाह्य विवाह पद्धतीने विवाह झाला असं म्हणतात. आता बरं बाह्य विवाह पद्धतीने कुणाचा विवाह झाला आपण माहिती करा. मी तर पहिले खाली राहतो, मला नाही, एक पण नाही ना, एक पण. आपल्याकडे जे विवाह होतात ते राक्षसी पद्धतीचे विवाह होतात. देवाला झालं तर आपला काय घेऊन बसला. कृष्ण परमात्म्याचा राक्षसी पद्धतीने तिच्या भावाची परमिशन नव्हती तरी याने रुक्मिणीला पळवले. तिची इच्छा होती फक्त याची इच्छा होती. अर्धनगर नाराज झालं त्यावेळेला, बरोबर. हो, भांडणं झाली, अनेक दैत्यांचा त्या ठिकाणी संहार झाला, तिचा भाऊ अपमानित करण्यात आला आणि विवाह हा नवरीच्या गावाला होतो, त्याने पळून आपल्या गावाला लग्न लावलं. तेव्हापासून लोक वाटते अनुकरण करायला लागली. पण खरं काय माहिती आहे का, भगवंताचं चरित्र, कृष्ण परमात्म्याचं चरित्र हे फक्त उच्चारायचं आहे आणि प्रभू रामाचं चरित्र हे आचरणात आणायचं आहे. आपण थोडस उलट करतोय. प्रभू रामाचं चरित्र उच्चारतोय आणि कृष्ण परमात्म्याचं चरित्र आचरणात आणण्याचा प्रयत्न करतो. हो, सहज बोलता बोलता सांगतात देवाने तुमच्या एवढ्या बायका केल्या. हो ना, देवाने एवढ्या बायका केल्या, अजून देव तुमचा त्या राधेशी बरोबर प्रेमात होता एवढ्या बायका असताना. काही लोक बोलतील आमच्यावर भरोसा ठेवायचा नाही. मग आमच्या देवाने एवढ्या बायका केल्या ना,
तू 2-4 कर, वांधा नाही, आमचा विरोध नाही, पण आमच्या देवाने अग्नी गेलेला होता, अग्नी 4-5 माचीसचे कांडे पेटवतो तुझ्या तोंडात टाकतो, तू तेवढा गिळून बघ, किंवा एक कापूरची वडी घेतो तुझ्या तोंडात कोंबतो आणि ती तेवढी गिळून बघ ना. आमच्या देवाने गोवर्धनासारखा 21 किलोमीटरची परिक्रमा आहे, त्याला 21 किलोमीटरची, एवढा मोठा गोवर्धन करंगलीत दिलेला होता. तुला 25 किलोचा बाचका उचलायला लागला की मोठी घेऊन जातो. तुला 16 किलोचा सिलेंडर घरात घेता येत आणि आमच्या देवाची बनवण्यात म्हणजे आपल्या देवाची विटंबना आपण करायला पडेल. कोणाचं तरी ऐकून पिवळी पुस्तक मार्केटमध्ये घेतात, पिवळी, हे डावे लोक आहेत ना, डावे लोक ज्यांना कॉम्रेड लोक, ह्या लोकांनी काही पुस्तकं छापलेली आहेत. एक पुस्तक मार्केटमध्ये आलेलं, रंगीला कृष्ण, त्याला परमिशन दिलेला, रंगीला मनोमत पुस्तक आलं तर त्याच्यावर कारवाई झाली. असं आहे. म्हणून देवाच्या विटंबना कोणी करत असेल, आपण कानाने ऐकायचं नाही कधीच. खोटं आहे. आपल्या देवावर आपला विश्वास ठेवायचा. देवाने बाह्यविवाह का केला, तर तिची अतोनात इच्छा होती की माझा परमात्म्याशी विवाह व्हावा, आणि ती एका द्रष्ट माणसाच्या पदरात पडणार होती. तिला सोडवून कदाचित तिने त्याच्याबरोबर शिशुपालाबरोबर विवाह झाला असता, कदाचित आत्महत्या केली असती, असा तिचा मानस देखील होता. म्हणून देवाने राक्षसी पद्धतीने विवाह करून पूर्ण केला. देवाच्या किती बायका कोणी विचारल्या तर 8 सांगायच्या, 16,000 कुंडली मारून टाकायची. 16,000 विवाह कशासाठी केला, तर त्या स्त्रियांना अभय मिळावं, त्यांचं रक्षण व्हावं, म्हणून त्यांचा स्वीकार केला. आलं का लक्षात? ठीक आहे. असा देवाचा विवाह झाल्यानंतर त्याच्यानंतर भगवंत द्वारकेमध्ये गेले. कृष्ण रुक्मिणीची संवाद झाली, भक्तांच्या संततींची वर्णन त्याच्यानंतर आली, आणि अनिरुद्ध, प्रद्युम्न, मदन असे अनेक देवाला पुत्र झाले. 8 स्त्रियांना 80 मुलं झाली होती. हे देवाचे मुख्य पुत्र होते. प्रत्येक स्त्रीला, प्रत्येक बायकोला 10-10 मुलं देवाच्या होती. सुंदर वर्णन आलेलं आहे, तो वर्णन मी कधीमध्ये घेतलेलं नाही. त्याच्यानंतर अनिरुद्धाचा विवाह केला, मदनाचा विवाह केला, आणि देवाचा बाणासुराबरोबर युद्ध झाला, बाणासुराचा वध केला. त्याच्यानंतर बलराम वज्राकडे निघून गेले, वज्रभूमीला म्हणजे गोकुळात पुन्हा निघून गेले. देव इंद्रप्रस्थाला आले पांडवांजवळ. पांडवांचं राजस्व यज्ञ सुद्धा पार पडलं. त्याच कालखंडामध्ये जरासंधाचा वध करून घेतला भीमा करून. जरासंधाच्या कारागृहामध्ये जे राजे बंदीखान्यात होते त्यांना सगळ्यांना सोडवलं. इंद्रप्रस्थाला भगवंत पुन्हा परत आले आणि भगवंताची अगर पूजा पांडवांनी केली. म्हणून शिशुपालाला अपमान झाल्यासारखं वाटलं, क्रोध, राग आला त्याला, आणि त्या ठिकाणी त्याने भगवंताचा अपमान केला, भगवंताला अद्वा बोलला. देव फक्त अपराध मोजत होता. काय करत होता? मोजत होता. शिशुपालाला असं वाटलं की आपले अपराध काही भरणार नाही, देव काय आपल्याला मारणार नाही. मग त्याचे 100 अपराध पूर्ण झाले. शिशुपालाचं वध. शिशुपाल भ्रमात होता, तसं तुम्ही आम्ही भ्रमात आहोत. आपल्याला असं वाटतं की आपला अपराध मोजणारा कोण आहे. जर तो शिशुपाल आत्याचा मुलगा होता तरी त्याचे अपराध त्यांनी मोजले, सोडलं नाही त्याला. तुम्ही आम्ही नातेवाईक आहेत देवाचे. तुमच्या आमच्या अपराध मोजणारा सुद्धा कोणतरी आहे. आणि ज्या दिवशी अपराधांचा घडा भरला, पुण्याचा घडा रिकामा झाला, की त्या दिवसापासून तुमच्या आमच्या आयुष्याची गणती कोणत्या पद्धतीने होत असते. शिशुपालाचा वध केला. त्याच्यानंतर शाल्वाबरोबर युद्ध झालं. शाल्वाचा उद्धार केला. दंतवक्र विदुरथाचा उद्धार केला. बल्लवाचा उद्धार केला. आणि बलराम दादा तीर्थयात्रेच्या निमित्ताने बाहेर निघाले.
तीर्थयात्रेच्या निमित्ताने बाहेर निघाल्यानंतर परीक्षिती शुकमुनींना पुन्हा काही प्रश्न करतायत की अनंत शक्ती असणाऱ्या भगवान कृष्णाच्या ज्या दुसऱ्या काही लीला आहेत त्यांचे वर्णन आम्ही ऐकू इच्छितो, तुम्ही सांगा. कारण भगवंताची 3 प्रकारची शक्ती आहे, कर्तुम, अन्यथा कर्तुम आणि अकर्तुम. म्हणजे भगवंत प्रत्येक शक्तिया करून कोणाचा उद्धार करतात, कोणाचा तरी फायदा करतात, किंवा भगवंत पुन्हा कळवून तरी त्याचा उद्धार करतात, किंवा भगवंत स्वतःही नसतात, कुणीही नसतो, पण भगवंताच्या कृपा दृष्टीने जो उद्धार होतो त्याला अन्यथा कर्तुम शक्ती असते. तर कुणाचा असा उद्धार केला, कुणाचं असं भलं केलं, असा प्रश्न परीक्षितीने विचारल्यानंतर परीक्षिती त्या ठिकाणी ऐकण्यासाठी उत्सुक आहे. आणि मग शुकजी भगवान सांगतायत, ऐक, तुला कृष्णाच्या अजून एक लीला सांगतो. त्यावेळेला पुन्हा भगवंताचं वर्णन केलं, भगवंताची स्तुती केली आणि सुदाम देवाची कथा तुला सांगतो, ऐक. सांदीपनी ऋषीच्या आश्रमामध्ये गुरुकुल काळामध्ये शिक्षा घेण्यासाठी ज्या वेळेला भगवंत होते त्यावेळेची कथा. जी सांदीपनी ऋषीच्या आश्रमामध्ये भगवंताबरोबर एक सुदाम नावाचा ब्राह्मण होता. गुरुकुलाचं शिक्षण पूर्ण झालं. सांदीपनी ऋषींनी देवासह सगळ्यांना घरी जाण्याची आज्ञा केली. सगळे आपापल्या घरी आले. आपापल्या घरी आल्यानंतर भगवंत ज्या कार्यासाठी आलेले होते ते कार्य देवाने पुन्हा चालू ठेवले. सुदामा आपल्या घरी गेला. वर्णन आहे सुदाम्याचं 8व्या विश्व दारिद्र्य आहे, तो जातीने ब्राह्मण आहे. ब्राह्मण लोकांचं राहणीमान साधं असतं. आता दरिद्री आपण कोणाला बोलावं माहित आहे? ज्याच्याकडे पैसे नाहीत त्याला कधीच दरिद्री बोलू नये. ज्याचे कपडे फाटलेले आहेत कधीच दरिद्री बोलू नये. दरिद्री कोण? ज्याच्याकडे पैसा असून फाटले कपडे घालतो तो खरा दरिद्री आहे. तो खरा दरिद्री आहे. पण त्या ठिकाणी सुदामाचं 8व्या विश्व दारिद्र्य सांगितले. फार गरिबी होती सुदामाची. अशा कालखंडामध्ये सुदामजीला 4 मुलं होती. सुशीला नावाची पत्नी आहे. वैदिक कर्म करण्यासाठी जात नव्हती. म्हणजे जी आवक होती थांबलेली होती. सुदामा उत्कृष्ट कवी होता, परंतु त्याच्या कवितांमध्ये भगवंताच्या व्यतिरिक्त कोणाची स्तुती तो करत नव्हता. ही गरीब असण्याची कारण. आणि सुदामा भिक्षा मागायचा. पण सुदामाचा एक नियम होतो, फक्त 5च घरी जाऊन तो भिक्षा मागायचा. 5 घरी जेवढं मिळेल तेवढ्यावरच आपला उदरनिर्वाह करायचा. 4 मुलं, 1 पत्नी आणि सुदामा. बरं, जी भिक्षा आपल्याला प्राप्त झाली त्या भिक्षेत 3 वाटे राहायचे. एक भगवंताचा, एक गाईचा गोग्रास, एक हातीचा, आणि मग पुरे त्या आपल्या परिवार. सांगा मला, 5 घराच्या भिक्षेत जर काही नाही जास्त मिळालं तर त्या दिवशी त्या सुदाम्याची मुलं उपवाशी झोपायची, पाणी पिऊन झोपायची. 6व्या घरी जायचं नाही, वडिलांचा नियम. सुदाम देवांचे एक मित्र होते. सुदाम देवाला भेटायला आले. विश्वाकर्मा
अतिशय माझ्या मित्राची परिस्थिती हलाखीची आहे, पावत नाही, तो दिलेलं कोणाचं घेत नाही, भिक्षेत मिळेल तेच. त्यांनी त्याला सोडवून देण्याचा प्रयत्न केला, कोणाचं घेत नाही. आणि सतत कृष्ण परमात्म्याच्या नामचंदनामध्ये लीन राहिला. कृष्ण 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 जप करायचं. भगवान कृष्ण परमात्मा त्याला आपल्या अंतर्ज्ञानातून बघायचं. रुक्मिणी मातेला सांगायचा, रुक्मिणी माझा मित्र आहे, अखंड माझं नामस्मरण करतो, अखंड नामस्मरण. रुक्मिणी माता सांगते मग एवढ्या दारिद्र्यानंतर प्रसन्न प्रसन्न म्हणतो त्याच्या प्रारब्धामध्ये अजूनपर्यंत त्याच्या प्रारब्धामध्ये अजूनपर्यंत श्रीमंती नाही आहे. अहो तुम्ही प्रारब्ध बदला ना. लक्ष्मी मातेला सांगितलं, रुक्मिणी मातेला सांगितलं, तुला वाटतंय का तेव्हा श्रीमंत करायचं? म्हणतो हो, तुला मी मोकळं सोडतो, जा त्याच्या घरी जाऊन ना चालेल म्हणतो. भिक्षा मागून सुद्धा माझे एक दिवशी आलेले आहे. 5 घरात तेव्हा फक्त एका हातामध्ये मावे एवढ्या 5 मुठी मिळालेल्या होत्या. या 5 मुठींमधून त्याला गोग्रास काढायचा आहे, त्याला अतिथीचा घास काढायचा आहे, त्याला भगवंताचा प्रसाद काढायचा आहे आणि आपल्या 6 जणांचा उदरनिर्वाह करायचा. सुद्धा पूर्ण झालेला आहे, नाराजी आहे. मी जर सुशिलेसमोर गेलो, या 5 मुठी देऊन ती काय आम्हाला भोजन करू वाढेल, उदास आहे. लक्ष्मी माते सोन्याच्या मोहरांचा गाडगा त्या ठिकाणी समोर होणार रस्त्यात, की ज्या रस्त्यातनं सुदामा त्या रस्त्यातनं जात असताना त्या सोन्याचं गाडगं त्या सुदाम्याला दिसलं. सुदाम्याने त्या गाडग्याला दंडवत केला, नमस्कार. त्या ठिकाणी बाजूला बसून वाट बघतोय, कुणाचं गाडगं कोणी विसरलं असेल, कुणाचं गाडगं कोणी विसरलं असेल, न्यायालयी कोणीच येत नाही, गाडग्याची जबाबदारी कोणी घेत नाही. सरते शेवटी ते गाडगं त्या सुदामाने उचललं आणि गावच्या प्रधानाला नेमून दिलं. का तर हे घर माझं नाहीये, हे कोणाचं तरी दुसऱ्याचं घर आहे, मी स्वीकारणार नाही. पाटलाने ते घर स्वीकारलं. जो मुखिया होता गावचा त्याने ते घर स्वीकारलं. रुक्मिणी माता सांगते काय माणूस, जेव्हा तुम्ही बरोबर सांगताय जेव्हा तुम्ही याच्या प्रारब्धामध्ये लक्ष्मी नाहीये म्हणून याला मिळत नाही, म्हणून अजून तू प्रयत्न कर. याच्या मुलांच्या प्रारब्धामध्ये उपाशीच झोपणार, याच्या पत्नीच्या प्रारब्धामध्ये चिरमुटच लावायची आहे आणि याच्या प्रारब्धामध्ये सुद्धा धोत्राला गाठीच मारायची आहे. जोपर्यंत याचं प्रारब्ध पूर्ण होत नाही तोपर्यंत याला लक्ष्मी मातेला याचे हाल पावत नाही, याची मुलं उपवास झोपलेले पावत नाही. हा रात्रंदिवस आपल्या पतीचं नामस्मरण करतोय, अखंडित सेवा करतोय. स्वतःची लेकरं उपवास झोपतात, पण माझ्या पतीच्या मूर्तीसमोर हा नैवेद्य ठेवतो. मी याला कसं काय उपवास झोपून देऊ? एक दिवशी कर्मधर्म संयोगाने हा भिक्षा मागत असताना 5व्या घरी कोणीच नव्हतं. 5व्या घरी कोणीच नव्हतं. त्या ठिकाणी लक्ष्मी माता आली. दरवाजा उघडला लक्ष्मी मातेने. लक्ष्मी माता स्वतः त्या ठिकाणी. लक्ष्मी मातेने पंचपक्वान्नाचं भोजन काढलेलं होतं. अतिथी देवो भव, माझ्या घरी अतिथी आली, या 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 आदर सत्कार केला. सुदाम्याच्या पायावर पाणी टाकलं. सुदाम्याच्या डोळ्यातनं अश्रू निघाले. आपल्याला बघून दार लावणारे लोक आहेत, आपल्याला बघून आपल्याला हाकलणारे लोक आहेत, पण आपल्या पायावर पाणी टाकणारा ईशान हे आवाज देत. लक्ष्मी मातेने पंचपक्वान्नाचं भोजन फिरेसह अगदी गोड धोड सगळे पदार्थ लक्ष्मी मातेने सुदाम्याच्या घरी टाकले. जामून लेकराला भरपूर द्या, आनंद वाटला सुदाम्याला. आज माझी मुलं गोडधोड नाही, माझी सुशीला आज पोटभर जेवेल, माझ्या गाईला गोग्रास मी गोड धोडाचं घालेन, माझ्या परमात्म्याला मी भोग आज घोडाचं घालेन, नैवेद्याचं घालेन. धर्म संयोगाने एक त्या गावात बैलांची झुंज धावत आली. बैलांची झुंज धावत आली. त्या झुंजीमध्ये हा सुदामा भेटला आणि सुदामा त्या ठिकाणी पडला. जेवढं अन्न होतं सगळं सांगलं गेलं. सुदामा त्या ठिकाणी अन्नाकडे माती झाली अन्नाची. लक्ष्मी माता सांगते येण्याचं काम करते म्हणजे त्या
प्रारब्धामध्ये त्याच्या ललाटी दारिद्र्य तू लक्ष्मी पोचू शकणार. वेळ भरल्यानंतर सगळं दारिद्र्य नाही गेलं. दिवशी काय झालं माहिती आहे? 500 घरामध्ये भिक्षा मिळाली. 5व्या घरातली स्त्री त्याला सांगते, हे इकडे इकडे त्याला बरोबर वरच्या आधीला जा. सत्यनारायणची पूजा, श्रीमंत घरात पूजा, भरपूर भिक्षा मिळेल. वचनाचं वाटप आहे त्याने. तुझ्या पत्नीला वचन देईल, तुला वचन देईल, तुझ्या लेकरा बाळांना वचन देईल. जा, आज तुझ्या अंगावर नवीन कपडा घालण्याची संधी आहे. त्याने सांगितलं, माते हे माझं 5वं घर आहे. हे माझं 5वं घर आहे. 4 घरात मी रिकामा आलोय. 5व्या घरात मला अपेक्षा होती आणि 5व्या घरात मला भिक्षा मिळाली नाही. मी परत जाईल. म्हणतो माझ्या घरात तो देण्यासाठी काही नाही, जा. त्या वेळेला सुदामदेव घरी आले. सुदामदेवाची झोली रिकामी बघितली सुशिलेने. सुशिला रडते त्या ठिकाणी. घरात गाडग्यामध्ये अन्नाचं कण नाहीये, अन्नाचा कण नाहीये. तर याला मी आता घालू काय, मुलांना घालू काय, कसला स्वयंपाक करू मी. रडत बसलेली आहे सुशिला, रडते. आपल्या पतीच्या चेहऱ्याकडे आज काय उपलब्ध मुलांना सांगा. 6वं घर तुम्ही आज शोधला असता, मुठभर तांदूळ मिळाले असते, त्याची पेज म्हणून मुलांना दिली असती, मुलं कमीत कमी झोपी गेली असते. अगं सुशीले, बघ ना काहीतरी 2 दाणे आपल्या घरात असते. सुशीला सांगते, सकाळपासून मी सगळं पाहतो, घरात अन्नाचा कण नाही. कुठं आणून? अगं सुशीले पहा ना. सुशीला एक अडगणीत पडलेल्या मडक्यात बघते, काही दाणे तिला भेटले. म्हणतो, हे 10 दाणे माझ्या हातावर आहेत. सुशीले, ते 10 दाणे पाण्यात टाक, ते पाणी उकळव, आपल्या मुलांना खाऊ घाल. 10-12 दाणे सुशीलेने आपल्या पतीचं ऐकलं आणि पाण्यात टाकले. पाणी उकळवलं. त्याचा नियम काय आहे? सुशीला स्वयंपाक झाला का? सुशीला सांगते, झाला स्वामी माझा स्वयंपाक, मुलांना वाढू नको, थांब. सुशीलेने अपेक्षेने 10 दाणे उकळलेले होते. मुलांना स्वयंपाक घालू नको, थांब, मला अजून माझ्या गाईला कोकरास घालायचा आहे. सुशीला धाय धाय धाडकणी रडते, माझ्या गाईला उकरास घालायचा आहे, माझ्या परमात्म्याला मला भोग द्यायचा आहे. मी अतिथीची वाट पाहतोय. ती पत्रावली काढल्या. तिने पत्रावलीवर 2 दाणे सुशीलेने वाढले. हा तुमच्या गाईला घाला, हा तुमच्या अतिथ्याला द्या आणि हा भोग तुमच्या भगवंताला द्या. तुमचा भगवंत किती निर्दयी असेल. मी 10 दाणे उकळले, 10 दाणे, आणि तुझ्या भगवंताला जर जीव येत नसेल, दया येत नसेल, तर त्या तुझ्या भगवंताला मी काय सांगू ना काय बोलू. अशा अवस्थेमध्ये सुद्धा सुदामाने 2 दाणे गायीच्या समोर मांडले, 2 दाणे आपल्या परमात्म्याच्या समोर मांडले आणि 2 दाणे अतिथीसाठी बाहेर झाकून ठेवले. आणि उरलेला फक्त पाणी मुलांना पाजलाय. मुलांकडे पाहत असताना सुदाम्याचा चक्रधार नावाचा मित्र त्या ठिकाणी धावत आलाय. पालखीत बसून आलाय. सुदाम्याकडे 4 गोष्टी शिकलेला तो चक्रधार नावाचा त्याचा मित्र. तो मित्र आला आणि चक्रधार नावाच्या मित्राने आल्यानंतर सांगितलं, वहिनी, तुमचं दारिद्र्य मीही दूर करू शकलो असतो. तुमची मुलं उपवाशी मी झोपून नसते दिली, पण हा माणूस असा आहे, कोणाचं घेत नाही, मी करू का? त्याला सांगितलं, माझ्या बरोबर राजाच्याकडे मी दररोज राजाची स्तुती करतो. माझं घर हिरा मानकांनी भरलं, तुम्ही माझ्या बरोबर चल. सुदामा सांगतो, मी परमात्म्या व्यतिरिक्त कोणाची स्तुती करत नाही. सांगू का, कोणीही कथाकार कीर्तनकार असू द्या, त्याचं कर्तव्य असतं. ज्या ठिकाणी आपण बसलोय त्या ठिकाणी त्याचंच वर्णन झालं पाहिजे. हो, कीर्ती मानवाची वर्णन नये. देवाशिवाय कोणाची कीर्ती माणसाची वर्णन करू नये. मग मी नाही येणार. त्यावेळेला सुशीलेने सांगितलं, भाऊ, तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही जा, मी यांना समजावतो. त्यावेळेला मुलं झोपी गेली. मुलं झोपी गेल्यानंतर आपल्या पतीला सांगते, चांगलं सांगायला आलेले होते, जाऊन काय, तुम्ही लेखक आहात, तुम्ही उत्कृष्ट कवी आहात, फक्त राजाबद्दल कविता करायच्या आणि राजासमोर गाऊन दाखवायच्या. बघा ना, त्यांनी सांगितलं, माझा धर्म नाही तो.
माझा तो धर्म नाही आहे. माझा धर्म काय? तर माझा धर्म एकच आहे, माझ्या परमात्म्याचे गुणगान गायचे. सुशीला सांगते तुमचा धर्म परमात्म्याचे गुणगान गायचे आहे, पण तुमचा एक धर्म आहे काय? तर मुलाबाळांचा उदरनिर्वाह करणं, आपल्या पत्नीला पोळवर अन्न खायला घालणं, आपल्या पत्नीच्या अंगावर एक चांगली साडी चोली देणं हे तुमचं कर्तव्य नाही हो. लग्न भाजती लाजपतीशी. जर एखाद्या स्त्रीला अंगभर कपडे जर नवरा आणत नसेल तर ती लाज पत्नीची नाही, त्या पतीची लाज आहे. हा धर्म तुमचा आहे, या धर्माचं पालन करणं तुमचं कर्तव्य नाहीये. कसं तर त्याला समजवलं. आणि दुसऱ्या दिवशी तो चक्रधार नावाचा मित्र सुदाम असा त्याला घ्यायला. दुसऱ्या दिवशी सुदामदेव त्या ठिकाणी त्याच्याबरोबर घेऊन गेले राजाच्या दरबारामध्ये. भोग विलासामध्ये रमलेला तो राजा चक्रधार त्याची स्तुती करतोय. आणि चक्रधाराने स्तुती केल्यानंतर मध्यधुंद झाले तो राजा. अनेक परस्त्रियांच्या बरोबर रेंगाळणारा तो राजा. आणि सुदामदेवा त्या ठिकाणी जैन पडत नाही तर कसं थांबव. आपले नियम काही वेगळे आहेत, आपले उद्दिष्ट काही वेगळे आहेत. मला कुठे घाणेरड्या जागेवर हा घेऊन आला. त्यावेळेला त्याची ओळख करून दिली की माझा मित्र आहे, उत्कृष्ट कवी आहे, यांच्याकडे शिकलोय. राजा सांगतो माझ्याबद्दल काय कविता बनवली का नाही, म्हणजे राजाची स्तुती केली का नाही असं विचारतो. त्यावेळेला राजा स्तुती करायला तयार नाही. राजा सांगतोय माझी स्तुती कर, पण सुदामा त्या ठिकाणी स्तुती करायला तयार नाही. नाना परीने सुदामाला चक्रधार समजावतोय की बाबा काहीतरी स्तुती कर, काहीतरी स्तुती कर. राजा दंड करायला आपल्याला सरते. शेवटी त्याने आदेश दिला की हा जर माझी स्तुती करत नसेल तर त्याला मद्य पाजा, म्हणजे दारू पाजा. सुदामदेवाने आपले फाटके कपडे घेतलं, आपल्या तोंडाला लावलं, अपांत करतोय. चक्रधार सांगतो बाबा हा दारू पाहिजे याच्यावर नाही, तुम्ही हत्या करून टाकली. राजा सांगतोय हत्या करून टाका माझी स्तुती करत नसेल तर. राजाला त्यांनी नमस्कार केला. राजा तुम्ही दयाळू आहात, चक्रधार स्तुती करतो. तुम्ही नुसते दयाळू नाही तर तुम्ही देवापेक्षा दयाळू, देवापेक्षा दयाळू. त्याला आनंद वाटला की आपली स्तुती केली कोणतरी, त्याला माफ करा, क्षमा करा. हा 18 विश्व दारिद्र्यामध्ये रेंगाळणारा सुदाम आहे. त्याची 4 मुलं आहेत. हा भिक्षा मागतोय तेव्हा 4 मुलांचा उदरनिर्वाह होतो. 4ही मुलं रस्त्यावर येतील. राजाने सोडून दिलं, हत्या करू नका, त्याला धक्के मारू नका. कारण का त्यांनी सांगितलं स्तुती करतो ऐक, स्तुती करतोय. मग त्यावेळेला स्तुती काय केली तर तू अशा भोगविलासामध्ये रमला आहे, तू सुंदर अशा घरामध्ये राहतोय, तुझं एक घर नाहीये, तुझं एक दिवशी गावाच्या बाहेर घर आहे. तुझं गावाच्या बाहेर घर आहे. या शरीराचं, ह्या तारुण्याचा तुला आज माझं आहे, हे तारुण्य तुझं एक दिवशी ओसरणार आहे. हे तुझ्या अवतीभोवती नोकर चाकर जे आहेत, तुझ्या सेवा करणारा दासदाशा आहेत, ह्याही तुझ्या माहिती एक दिवशी तुझ्यापासून दूर होणार आहे. कवीची सुंदर वर्णन करतात हिताचे. इसत न धन की कोण बढ़ाई, देखत नयन मिटती नहीं. इसत न धन की कोण बढ़ाई, देखत नयन मिटती नहीं. अपने खातिर महल बनाया, आप कहीं जाकर जंगल सोया. हे घरदार महाल बंगला तुला बनवलाय, पण हे तुझं नाही. एक दिवशी तुलाही जंगलात जाऊन झोपावं लागेल. हो, हाड जले जैसी लकड़ी की मोली, बाल जले जैसी घास की पोली. इस तन धन की कौन बढ़ाई, देखत नहीं मिटती नहीं. असे गीत गायल्यानंतर राजाला राग आला. राजाने त्याला हाकलून दिलं, मारत थोडं बाहेर काढला आणि जखमा झाल्या. लंगडत सुदामा आपल्या घरी गेला. पत्नीने अवस्था बघितली सुदाम्याची. म्हणतो मी चुकी केली, मी काही धनाच्या लालसेने तुमचं व्रत तुम्हाला तोडायला सांगितलं. स्वामी मला माफ करा, मला क्षमा करा. उपवाशी झोपू, मरू आपण उपवाशी, पण कुणाची स्तुती करायला जाऊ नका. मग त्या दिवशी काय सांगतो धर्म संयोग, त्याला लोणी लावायची होती जखमांना. लोणी घरामध्ये खायलाच नाही, लोणी कुठणार. त्यावेळेला तिने उगीच दिव्यात जळणारं तेल काढलं, हातावर घेतलं, जखमांना लावलं. सुशीला झोपी गेली, सुदामा झोपी गेली. आणि साक्षात माझा अख्खे जखमून निधान गमनावरून आलाय. भगवान पांडुरंग कृष्ण परमात्मा त्याच्या घरी आले.
लोण्याची वाटी हिऱ्याने रत्नाने मळवलेली वाटी आणि संपूर्ण जखमांना त्यांनी त्याच्या लोणी लावलं आणि भगवंत वाटी त्याच ठिकाणी विसरून गेले. भगवंत वाटी विसरून गेले. सकाळी दोघेही उठले. एकही अंगावर जखम नाही. जखमा गेल्या कुठे? सुशीला त्या ठिकाणी आश्चर्यचकित झाली. रात्री एवढे जखमा होत्या. आपल्या घरी लावायला तेल नव्हतं. जळणारा दिवा मी अर्धा केला आणि तुम्हाला मी तेल लावलं. लोण्याची अर्धी वाटी तिथेच होती. हिऱ्याने रत्नाने बडवलेली वाटी त्या ठिकाणी सुदामेने बघितली. सुशीला तू कुठे तर बोलत नाहीस ना? ही वाटी हे भांड आपलं नाही. हे भांड गावात पण कोणाचं असं असेल. हे भांड आपलं. त्या वेळेला सुदामा भगवंताच्या मूर्तीजवळ गेले. काढा आणि आलास तू माझ्याजवळ. आणि जखमांना तो औषध लावलास, निघून गेलास, मला भेट काही. रडला सुदामा त्या ठिकाणी रडला. आणि मग हे माहिती होतं, त्या सुशीलाला माहित होतं की हा कृष्ण आहे आणि हे माझे पती आहेत. स्वामी एकाच वर्गात शिकायला होते, एकाच वर्गात होते. लहानपणाचे मित्र आहेत. वारंवार त्यांना सांगायची तुमचा मित्र एवढा श्रीमंत आहे, द्वारकाधीश आहे, सोन्याची द्वारका त्याची आहे. जाणव आपली परिस्थिती सांगा त्यांना, काहीतरी मदत करेल. जाणार तुम्ही स्त्रियांना एक अपेक्षा असते, कुठं तरी मदत हवी. पण पुरुषाचा एक स्वाभिमान असतो, नाही जायचं, बरं नाही जायचं, नको ना, आपलं बरंच चाललंय ना. बरेच वेळा वारंवार सांगितलं. त्या ठिकाणी सुदामदेव तयार झालेला जातो म्हणतो, तू सांगतो मित्राकडे जायचं आहे, काहीतरी भेट मिळायला पाहिजे. देवाकडे, गुरुकडे आणि मित्राकडे कधी गेलं ना, एकाकडे जायचं. 2 रुपयाचं बिस्किट का म्हणून घेऊन जायचं. आणि सुदामदेवाच्या घरी न्यायला पण काही नाही. स्त्री हुशार होती, सुशीला हुशार होती. तिने 5 घरचे पोहे मागितले. एका घरात सुद्धा पोहे जास्त मिळू शकले असते. ती भिक्षा मागायला गेली नव्हती. तिने सांगितलं आपल्या सगळ्यांना, मैत्रिणींना, की माझे पती ना कृष्णाचे मित्र आहेत, त्यांना भेटायला चालले, त्यांना जायला काहीतरी पाहिजे न्यायला. म्हणून तिने 5 घरचे पोहे मागितले. आता 5 घरचेच पोहे का मागितले? तर ते 5 घरचे पोहे 5 प्रकारचे असतील आणि 5 प्रकारचे पोहे नेल्यानंतर कृष्ण विचार करेल हे 5 घरचे भिक्षा मागेले आणि मग यांची परिस्थिती यांना सांगायची गरज पडणार. 5 घरचे पोहे मागितले. एवढं असं गाठोडं बनवलं. तुला मला सांगितलं जा. सुदामा मजल दरमजल करत द्वारकेत गेली. द्वारकेला गेल्यानंतर भव्य दिव्य ती द्वारका, द्वारकेच्या मुख्य द्वारावर त्या ठिकाणी अडवलं. अस्ताव्यस्त झालेले कपडे आहेत, शरीरावर पूर्ण कपडा नाही आहे, गळ्यात जांभूळ आहे, शिखा उडून वपोंड्या, ब्राह्मण आले, ब्राह्मण आहे. शिपायाने विचारलं, ब्राह्मण देव आपण कोणा हात कुठे चालला? त्याने सांगितलं कृष्णाची द्वारका हीच आहे, तुम्हाला हीच आहे. मला देवाला भेटायचंय, कृष्णाला भेटायचंय. कुठं तुमचं काय काम आहे? तुम्हाला भेटायचं नाही. अहो काम सांगा, आम्ही निरोप पाठवतो. त्याने सांगितलं माझं काम काहीच नाही देवा. मग तुम्हाला काही भिक्षा पाहिजे का? मला अजिबात भिक्षा नव्हती. तुमच्यावर कोणी अन्याय केला का? माझ्यावर कोणी अन्याय केला आहे. मग असं कसं भेटणार ते? अहो ते राजा आहे, तुमच्यावर कोणी अन्याय केला नाही, तुम्हाला भिक्षेची आवश्यकता नाही, तुम्हाला न्याय निवाड्याची आवश्यकता नाही, तर देवाची भेट पाहिजे तरी कशासाठी? सुदामाने सांगितलं माझा मित्र आहे, अतिशय जवळ हसायला लागले. अरे तो कुठे बाबा? द्वारकेचा राजा आहे, ही द्वारका सोन्याची आहे, तुझा राजा आहे म्हणतो. तुम्ही सांगून बघतो बाबा. फक्त सुदामा आलाय, सांगून बघा. सुदामा Thank you.
तुझा लहानपणीचा मित्र सुदामा असायला लागेल तो. आणि तो द्वारपाल होता देवाला सांगायला आणि द्वारपाल देवाला सांगायला गेल्यानंतर इतर जे सैनिक होते त्या ठिकाणी थट्टा करताय हा काय झालेला आहे माणूस देव कुठे हा ओळखत पण नसत कदाचित. अनेक थट्टा करताना सुद्धा मला एक शंकेची पाळ समजा देव एवढा श्रीमंत झाला त्याने आपल्याला नाही ओळखलं तुहा मोठा अपमान आपण नाही अशा अवस्थेमध्ये एवढ्या मोठ्या राजाला कसं काय भेटायचं असं असतं. आपण जर चांगले कपडे घातलेले नसतील आणि कोणाच्या घरी जायला आपल्याला लाज वाटते. एवढा मोठा महाल आहे याचा हिऱ्या मानकांनी सगळ्या वडवलेल्या सगळ्या आहे सोन्याचं सोनं आहे त्याचे नोकर चाकर यांच्या अंगावर सोनं एवढं हा कसा असतो. भगवंत पाहत आहे तुम्हाला सुधारणा आला बघू सुधारणा कितपत काम करेल तिची मैत्रीवर त्याचा विश्वास आहे बघू. सांगायला गेले सेनापती आले म्हणून तुम्ही कशासाठी आला तुम्ही अन्याय केला का मोठा अन्याय केला मी देवाचा मित्र आहे द्वारपाल सांगायला गेला आहे म्हणतो निघेतून अरे तुझे कपडे काय तुझी अवस्था काय तू देवाचा मित्र असू शकशील. खरंच देवाचा मित्र. सेनापती निघून गेल्यानंतर सुदामाला मात्र लाज वाटली. आता आपला आपण निघून जातो आणि सुदामा वळल्यानंतर द्वारपालाने सांगितलं फक्त देवा तुमचा कोणीतरी मित्र आला त्याला भेटण्याची इच्छा आहे आम्ही मुख्य द्वारावर त्याला थांबून ठेवला. देवाने फक्त सुदामा ऐकला सुदामा पुढचा ऐकायला देव थांबले नाही. देव ते सैरेवायला झाले रुक्मिणी मातेला सांगितलं बाजूला हो आणि देव स्वतः निघाले. देवाने पायात त्यांच्या फळावस्था आणि देव त्या द्वारकेमध्ये सैरे वैरे धावताय. माझा सुदामा मैत्री करायची असेल तर या नैश्वर जगामध्ये कोणाची मैत्री करू नका. आजचे सगळे मित्र लोभी झाले संबंध सगळे सोय तुम्हाला कोण पाहिजे तर परमात्म्याची सोय करा. परमात्म्याशी मैत्री करा. शेवटच्या वेळा तो उपयोगाला पडणार असतो आणि सगळीकडे सुधारणा
पाहिल्यानंतर कोणीतरी सांगितलं नगराच्या बाहेरच्या रस्त्यावर सुदामा निघाले आणि भगवंत हनुमानी धावतायत. सुदामाला थांबवलं. सुदामा एवढा वेळ नाही, एवढा धीर धरू शकला नाहीस. अरे राजवाड्यामध्ये मला सांगायला गेले फक्त सुदामा आलाय, कुठं आलाय, कोण आलाय, कोण आलाय विचारायला थांबलं नाही. सुदामा फक्त सुदामा शब्द ऐकला. मला माझ्या उपरण्याची म्हणजे शाळूची सुद्धा शुद्ध नव्हती, फक्त धोतरवरच देव धावत होते, पायात चप्पल नाही, खडावर नाही. सुदामाला पकडलं. सुदाम्याची परमात्म्याची भेट झाली, आलिंगन झाली आणि त्या ठिकाणी माझा परमात्मा गळा गळा रडतोय. काय माझ्या मित्राची अवस्था आहे. सुदामा सांत्वन करतो देवाचं, कृष्णा किती रे मोठा झाला असतो, किती तुला मोठं घर आहे. आणि सुदाम देवांना घेऊन गेले. ज्या सिंहासनावर देव बसायचे त्या सिंहासनावर सुदामा बसवला. सगळ्या पत्न्या अवतीभोवती जमा झाल्या. गंगाळ आणलं, गंगाळामध्ये पाणी त्या ठिकाणी ठेवलं आणि स्वतः परमात्मा सुदामा देवाचे पाय धुतले. सगळ्या देवाच्या पत्न्या पाणी टाकतायत. त्याच्यानंतर सुदामाला मोठ्या गंगाळामध्ये बसवलं. पंचामृताने सुदामाचं स्नान घातलं आणि सुदामाला राजवंश देवाने दिले. पण सुदाम देवाने सगळं वैभव बघितलं आणि बरोबर देवाला भेट म्हणून आणलेले पोहे सुदामाने दाखवले. आणि एवढ्या मोठ्या वैभवशाली माणसाला 5 घरी भिक्षा मागून आणलेले पोहे द्यायचे कसे, लाज वाटली. आणि मग ज्या शयनगृहामध्ये भगवंत स्वतः शयन करायचे, रुक्मिणी माता ज्या शयनगृहामध्ये होती त्या मंचकावर सुदाम देवाला बसवलं. हे कधी आयुष्यामध्ये बघितलं नव्हतं. अशा मंचकावर बसवल्यानंतर कुठे लपवलं हे धोतर माझं जुनं म्हणून त्याने उगीच कुठेतरी पोचलं. देवाने सांगितलं तुला काही लपवलंच काय म्हणून, नाही ते माझे जुने कपडे. अरे बघू बघू. सुदामाने लपवण्याचा प्रयत्न केला. सुदामाने लपवले. देवाने विचारलं, अरे सुद्धा कुठली भाग्यवान स्त्री बघून लग्न वगैरे केलं की नाही. माझ्यावर मला 8 महिने. सुदामाने सांगितलं देवा केलं लग्न, 4 मुलं आहेत. सांगायला पण भीती वाटते, शब्द निघत नाही. एवढा थाट श्रीमंती काय सांगावं आपल्याला आहे. मग माझी बहिणी कशी आहे, माझी पुतणी कशी आहे, कुठं सुद्धा कुशल मंगळ आहे. सांगत नाही परिस्थिती. पत्नीने सांगितलं की आपली परिस्थिती सांगा तुम्ही, मागू नका पण सांगत तर परिस्थिती. त्याला दया आली तर देईल, ते घेऊन या, नाही तर नको येऊ. मागायला कुठं सांगते मी तुम्हाला. ठीक आहे. मग माझी वहिनी होती, माझी वहिनी रिकामी हाताने पाठवणार मला काहीतरी तिने खाऊ दिलं असेल. मला अरे बाबा काही नाही दिलं नव्हतं तिच्या घरी, नाही ते काय लपवलं ते बघू. आणि देवाने त्याची झोंबी झोंबी दिली आणि मग त्या फाटलेल्या धोत्रामध्ये बोंडालेलं वस्तू कटवलं. अरे एवढं खाऊ दिलं काय झोंबाझोंबी चालली म्हणून सगळ्या देवाच्या राण्या बघायला आल्या. राण्या बघायला आल्यानंतर त्या ठिकाणी रुक्मिणी माता म्हणजे स्वतः लक्ष्मी माता उपस्थित झाली. उपस्थित झाल्यानंतर बघितलं तर काही पोहे आहेत. देवाने त्या पोटलीमध्ये त्याच्या म्हणजे त्या गाठोड्यामध्ये हात घातलं. अरे किती सुंदर आहेत. आणि त्या कोरडे पोहे त्या ठिकाणी त्यांनी फक मारलं. फक म्हणजे आपण त्याला बोकांदा बोलतो. फक मारलं आणि किती सुंदर आहेत. Oh
दुःखे दरिद्र पिढीला मुष्टी पोहे घेऊनिया त्याच्या भेटीला गेला युद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा दुधला देवाने भुके मारले भोकांना मारला देवाने त्या ठिकाणी लक्ष्मण माता थोडी विषयी झाली कारण ती पिशवी जी होती ना ती एवढी मागलेली होती आता त्याने केवढे दिवस प्रवास केलाय पायी 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 धुलीतनं मातीतनं किती घाम झाली असेल तितकाच घाम त्याला लागला असेल आणि हा देव करतो काय ते पोहे भगवंताने एक मका मारलं जेवढे वाईट प्रारब्ध होते सगळे पुसून गेले देवाने दुसरा एक त्याच्यातनं अंग भरली दुसरा एक मारला दुसरा मारल्याबरोबर त्याच्या ललाटीचं जेवढं काय होतं सगळं पुसून गेलं लक्ष्मण माता या पोह्यामध्ये काहीतरी त्या देव कोरडे पके मारतो पोहे बघा भिजवल्याशिवाय खाता येत कोरडे जवळ देव कोरडेच लक्ष्मण माता सांगते थांबा 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 मला पण पाहिजे आणि लक्ष्मण मातेने स्वतः त्याच्यात घेतली लक्ष्मण मातेने एक पक मारलं पहिल्या पक्यामध्ये त्यात सगळे प्रारंभ होते ते सगळे झुकून गेले दुसऱ्यामध्ये त्याच्या ललाटात सगळं वेळ झालं आणि ज्या वेळेला लक्ष्मण मातेने पक मारलं घास मारला बस लक्ष्मी प्रसन्न झाली तिकडे गाव सोनियाचा दिला सुद्धा इकडे गाव सोन्याचं झालं त्या ठिकाणी वैभव घरदार खूप मोठं झालं ही देवाची अकर्तव्य शक्ती आहे तुम्हाला सांगितलं देवाची कुठली शक्तीचा अनुभव घ्यायचा आहे परिस्थितीला ऐकायचं आहे लीला अकर्तव्य नावाच्या शक्तीची लीला ऐकायची होती तर इकडे सुदाम्याचं सगळं दारिद्र्य निघून गेलं मुलं बाळासाठी वैभव त्या घरामध्ये सोनं सगळं भर भरून गेलं आता मला माझ्या सुद्याची परीक्षा सुदामा काही दिवस त्या ठिकाणी वैभवामध्ये आहे सुदामा विचार करतोय मी पाहुणा आलोय समसमीत करतोय राजमहालामध्ये झोपतोय नरम नरम गादीवर झोपतोय माझी पत्नी काय करत असते माझी मुलं कदाचित उपाशी झोपली असते हा बाबा काही विचारत नाही तुला काही कामधंदा आहे का घरी काही धंदा आहे का तुझं कसं चालतं मुलं बाळं कशी राहतात हा काहीच विचारत नाही कसा मित्र आहे फक्त मलाच काय लागलं तुला म्हणजे सांगितलं देवा कृष्णा जातो रे मला पाहून अरे राणा आला एवढ्या दिवसात तर पहिली वेळ भेटलोय आपण सगळं वैभव दाखवलं देवाने एवढ्या दिवसात त्याला नको देवा काय बाबा घरी काय अडचण आहे का आता घरी खाण्यापिण्याची अबळा आहे ते सांगावं तरी कसं की माझी पत्नी जेवली नाही जेवली माझी मुलं उपस्थित होती काय सांग ठीक आहे म्हणतो देवाला वाटला कमीत कमी देवाने पाहून चारात मला चांगले कपडे दिले अंगात काही दागिने वगैरे घातलं आपल्या बरोबर शोभायला पाहिजे ना त्याला दागिने घातलेले होते देवाने निघाला सुद्धा निघाला आणि ते माझे कपडे देऊन दागिने घेऊन जातो अरे देवा विसरलो होता पाहुण्याच्या बळा काय वाटलं असेल सुद्धा काय वाटलं काय माणूस आहे कमीत कमी धोतर तरी भेटला असता आपलं जुनं फाटकं दिलं त्याला सुद्धा निघाल्यानंतर गावाजवळ आला गावाजवळ आल्यानंतर पाहतो तर काय सगळं वैभव आहे आणि त्याची बायको नटून थटून देवीच्या मंदिरात आलेली होती तिने ओळखलं याने तिला ओळखलं नाही ही पाहून अगदी मस्त सुंदर म्हणाली सुशील का हा अहो स्वामी असं काय मला ओळखलं नाही तू सुशील म्हणून सुशील हे कसं आपण झालं रात्री म्हणतो तेव्हा त्याला आपल्या मित्राची किंमत करायची की देव काय एकदा आपलं प्रारब्ध धुतलं गेलं ना की देवाची कृपा प्रारब्धामध्ये आहे तोपर्यंत त्याला आपण सामोरं जायचं डगमगायचं नाही का डगमगला नाही चक्रधाराने त्याला घेऊन गेलेला होता त्या राजाची स्तुती करतो धर्मात बनवेल पण याला ह्याच्या धर्मावर विश्वास होता की माझा परमात्मा एक दिवशी धर्मात करेल विश्वास ठेवला आणि त्या ठिकाणी सगळं दारिद्र्य निघून गेलं सुदामा त्या ठिकाणी
प्रसन्न झाला असं परिस्थिती असं त्यावेळेला पुन्हा परिस्थिती शुभजींना विचारताय, आपल्याला आता परतीकडे जायला लागेल, 8:30 वाजले, मलाही कळालं नाही. तेव्हा कलियुगाच्या प्रारंभाला नेमकी काय गोष्टी घडल्या? माझे पूर्वज पांडव कलीच्या कालखंडामध्ये माझ्यावर हे राज्य देऊन गेले, ते कलीला घाबरले का? मग देव त्यावेळेला हयात होते ना, कली आला तेव्हा. मग देवाने का काही कलीविषयी केलं नाही? त्यांनी सांगितलं, ऐक सांगतो, सगळी अखिल सांगतो. जशी जशी कलीची किरण या भूतलावर पडली, तेव्हा तेव्हा सगळीकडे नाना प्रकारची दुश्चिन्ह होऊ लागली. दुश्चिन्ह म्हणजे वाईट वाईट अपशकुन होऊ लागली. कुठली वाईट वाईट अपशकुन होऊ लागली. कधी ढगांकडे बघितलं तर ढगात रक्त जमा झाल्यासारखं वाटायचं, ढग फाटलेले दिसायचे, रात्रंदिवस कुत्री रडताना दिसायची. चित्र विचित्र सगळीकडे. झाडं सुकू लागली मधून, जनावर विहोरू लागली मधून. कधीही पाऊस पडायला लागला, कधीही उन्हाळा येऊ लागला, मित्र अमित्र होऊ लागले, लोक थोडा सैराचाराने वागू लागले. मग कलीची काही चिन्ह दिसू लागले. एकदा काय झालं, धर्मराजा आपल्या भावांना सांगतो, चारी दिशांना जा, चारी दिशांना काय काय चाललं ते बघून या. राजे लोक पहिले करायचे. आपले चारी भाऊ चारी दिशांना निघून गेले. प्रथम भीम आला. भीमाने सांगितलं, दादा मी काही घटना घडताना बघितल्या. म्हणतो काय? एक गाय व्यायली होती, परंतु गाय व्यायल्यानंतर ती त्याच्या वासराला ती चाटते. त्याच्याबद्दल काय वाद नाही, परंतु ती त्या वासराला एवढी चाटत होती, तिच्या खडबडीत झालेल्या जिभेने त्या ठिकाणी तिने वासराला एवढं चाटलं की वासराची वरची जी स्किन कातडी होती सगळं सोलून निघालं. ते वासरू जखमी झालं आणि काही कालांतराने ते वासरूला विवरत पडलं, त्याच्यामध्ये किडे पडले आणि ते वासरू मेलं. असं का होते दादा? ठीक आहे म्हणजे. दुसऱ्या बाजूने अर्जुन आले. अर्जुन, दादा मी आज विचित्रच घटना बघितली. म्हणतो काय? मी एकाच जागेवर काही विहिरी बघितल्या. काही विहिरी तुडुंब भरलेल्या होत्या आणि काही विहिरींना पाणीच नव्हतं. पण ज्या विहिरीमध्ये पाणी नाही ना, त्याच विहिरीमधून लोक पाणी भरत होते आणि ज्या विहिरीमध्ये पाणी आहे तिथे कोणी जात नव्हतं. त्याच्यानंतर नकुलाने सांगितलं, दादा मला ही विचित्र काही घटना बघायला मिळाली. म्हणतो का? एका पर्वतावर एक मोठी शिला गडबडत आली. नाना प्रकारच्या तिने अनेक दगड बाजूला केली, काही झाडं तोडून आली. पण काही वेळानंतर काही लहान लहान झाडं होती, त्या झाडांमध्ये येऊन ती शिला थांबली. त्या झाडाने ती शिला अडवली. अरे बापरे, अजून काही विचित्र होता. असा सगळीकडे अधर्म होता. त्याची कारण काय असतील? त्यावेळेला धर्मराजाने देवाचं स्मरण केलं. चित्र विचित्र घटना सगळ्या होऊ लागल्या. धर्मराजाला भीती वाटू लागली. त्या ठिकाणी देवाचं स्मरण केल्यानंतर भगवंत स्वतः आले. भगवंत स्वतः आल्यानंतर देवाला सगळ्या घटना सांगितलं. देवा असं असं होते, करावं काय? काय झालं भीमा? म्हणतो काय सांगू देवा? एक गाय बघितली, त्या गायीने आपल्या वासराला एवढं चाटलं की तो जखमी झाला. त्याची वरची त्वचा सगळी निघाली, किडे पडल्याने तो वासरू गेला. कलियुगामध्ये असंच होईल. काय होईल? आपल्या लेकरांची, आपल्या मुलांची लोक एवढे लाड करतील, एवढे लाडावून ठेवतील, तर ती मुलं वाम मार्गाला जातात आणि त्याचा सत्यानाश होणार. बरोबर? आजचा बाप काय विचार करतो? मला गाडी नाही भेटली, माझ्या मुलाला मी बिगर गाडीचा ठेवणार नाही, असा विचार करतो. आणि आमच्या वेळेला आम्हाला मोबाईल भेटली, मग मुलाला आपण मोबाईल देऊ हा विचार करतो. आणि आपल्या वेळेला आपण एकाच ड्रेसवर शाळा कॉलेज केली,
आपल्या मुलांना भरपूर कपडे पाहिजे, त्याला गाडी पाहिजे, त्याला पेट्रोलला पैसे, हे आई वडिलांनी लाड केले आणि मुलं ही चिन्ह जी होती ना, ही चिन्ह तेव्हाच दिसलेली होती. हे कलियुगामध्ये असं होईल. अर्जुनाने सांगितलं विहिरी तुरुंब भरलेल्या होत्या, तिथे कोणी पाणी भरत आणि रिकामी झालेल्या विहिरी आहेत लोक तिथेच पाण्यासाठी. कलियुगामध्ये असंच होईल. ज्याच्याकडे भरपूर धन दौलत आहे तो समाजापासून वेगळा राहील, समाजाच्या उपयोगाला पडणार नाही, आणि जे समाजाच्या उपयोगाला पडतील त्यांच्याकडे धन नसेल. समाजाला हिताचा मार्ग सांगतील त्यांची अन्न दशा होईल. बघा ना गरीब कोण आहे? देवाचा जो झाला देव त्याला पहिले गरीब बनवतो. आमचे एकनाथ महाराज सोडले तर संत श्रीमंत पण नव्हते. सांगू काय, एखादा भक्त जर देवाला आवडला ना तर त्याला पण रिकामा करून टाकतो, त्याचं धन हरण करून टाकतो. लोक पैसे आल्यानंतर काय सांगतात? देवाची कृपा. पैसे आल्यानंतर देवाची कृपा अजिबात समजू नको. मी तुम्हाला एक दृष्टांत सांगतो जाता जाता. एकदा कृष्ण परमात्मा आणि अर्जुन हे नगरात फिरायला गेले. कलियुगाचा प्रादुर्भाव आलेला होता. नगरात फिरता अर्जुनाला तहान लागली. अर्जुन म्हणून देवा लय पायपीट झालेली बाबा, आपण आणलेलं पाणी पण संपलं, पुढे पाण्याचा बंदोबस्त. ठीक आहे म्हणतो चल. एक धनिक माणूस होता, फार मोठं दुकान, पेढी सगळं एकत्र होतं, फार मोठा दुकान होतं. कृष्ण परमात्मा अर्जुन दोघे गेले, वेशांतर केलेला आहे, ओळखू येत नाही हे कोण आहे. त्याच्यानंतर देवाने सांगितलं शेठजी मी गुरु आहे, आम्हाला शिष्य आहे, फार ताण लागली आम्हाला, पाणी मिळेल का हो? शेठजी उन्मत्त माणूस, अरे चला निघा, धड धाकड माणसं तुम्ही, तुमचं पाणी तुम्हाला घेऊन फिरता येत नाही का? दुसऱ्याच्या घरी पाणी प्यायला येत आहे, निघा पुढे चला, एवढंच काम आहे का आम्हाला? नाना प्रकारचे अद्वा शब्द बोलतो. अर्जुनाचा राग आला, राजा आहे देशाचा लोक, आपल्या देशात अशी लोक उन्मत्त, त्याला दाखवतो म्हणून अर्जुना तू शांत बस रे, शांत बस, चल देवा मेला मारू. तेव्हा एक काम करा, तुम्ही शाप द्या. प्रत्यक्षाला मारू शकत ना, शाप द्या. देतो देवाने शाप दिला आणि काय का, या धनिकाचा एक दुकान असेल तर दोन होती, त्या धनिकाचा एक गाडी असेल दोन होती, त्या धनिकाचा एक बंगला असेल दोन बंगले होते, धनिकाची एक बायको असेल. देवा आशीर्वाद नाही, देवा शाप द्यायला सांगितले, आशीर्वाद नाही. देवाने सांगितलं हाच माझा शाप. चल पुढे गेले. गावाच्या बाहेर एक झोपडं होत, त्या झोपड्यात गेले आजोबा म्हातारे होते. ते देवाचं नामस्मरण करत बसले होते आणि त्या ठिकाणी दोघे गेले. दोघांनी सांगितलं बाबा माझ्या शिष्याला फार ताण लागली, जरा पाणी मिळेल का? लेकरावर बसणार आहे की त्याचं ते घोंगडं वगैरे आणलं धावत एक अशी पाच छोट टाकले होते, तेव्हा घोंगडं अंतरलं, फॉरन बसायचं. परमात्मा आणि अर्जुन दोघे त्या खाटेवर बसल्यानंतर दोघं एकामेकाकडे पाहतात. बिचारा म्हातारा आहे, माणूस की आहे. त्यांनी त्या मडक्यातनं पाणी आणलं, दोघांना दिलं. पाणी पिल्यानंतर अर्जुन तृप्त झाले. अर्जुनाला बरं वाटलं, जरा म्हाताराला वाटला बिचारे कधी उन्हापासून फिरतायत, तहान लागली म्हणून व्याकुळ झाले, भूक पण लागली असेल. बालांनो एक सांगतो, ऐकता का? म्हणतो काय बाबा, माझ्याकडे थोडं दूध आहे, गरम करून ठेवलं नाही, तुम्हाला भूक लागली असेल बाबा घे ना थोडं थोडं. अर्जुन सांगतो हो बोला, हो हो बोला, दूध पण लागलं, हो बोला. देवाने सांगितलं चालेल. दोघांना पुन्हा त्याने दूध दिलं, दूध पिऊन तृप्त झाले. अर्जुन भगवंत बाहेर निघाले. देवा आता याला सांगा आशीर्वाद. चालेल म्हणतो. देवाने आशीर्वाद दिला. याच्याकडे एक गाय आहे, ती मरू दे. याचं झोपडं आहे, त्याला आग लावून पेटू दे. आणि ह्याच्या अंतःकरणामध्ये घरच्यांचा जो काही आठवणी आहेत त्या सगळ्याची बुद्धी भ्रष्ट होते. वाद घातला. देवाला तुझ्याशी बोलायचं आहे, बाजूला या पहिले, तुम्ही देव बिवा तर मी ओळखणार नाही. झालं काय? अर्जुना हा माझा त्याला शाप आहे. म्हणतो कसा काय? आशीर्वाद आहे. कसा काय? हो हे आशीर्वाद आहे देवा, एकच गाय त्याची त्याला दूध मिळते, मरू दे. त्या झोपड्यात कसं राहतो जळू दे, घरच्यांची आठवण विसरून दे. हो ना, मला सविस्तर सांग. देवाने सांगितलं तो जो धनिक होता त्याच्या धनाने तो उन्मत्त झालेला आहे.
त्याला अजून धन मिळेल, अजून गाडी घोडा येईल, अजून बंगला होईल, त्या धनाने तो उन्मत्त होईल आणि तो नरकाला जाईल. बरोबर. अजून याचं काय, हा माझ्या भक्तीमध्ये लीन आहे. याच्या भक्तीत कधी कधी झोपडा आडवं येईल, कधी कधी गाय आडवी येईल, कधी कधी घरच्यांच्या आठवणी आडव्या येतील आणि हे सगळं विसरून जाईल. तो माझ्या भक्तीमध्ये लीन होईल आणि माझ्या पदालाच प्राप्त होईल. देवाचे अशी देवाची लीला असते. आपण गरीब झालो, समजा की देवाची कृपा झाली, ज्यांच्याकडे जास्त असं आपण दोन चार कथा अजून गाव वगैरे जाऊ नाही का. अशी अर्जुनाने त्या ठिकाणी अपेक्षा सांगितली. त्याच्यानंतर नको सांगतो देवा फार मोठी शिला वाच आली. हो, आज सगळीकडे अधर्म होईल. शिला म्हणजे काय, अधर्म होईल. धर्माचा नाश करत 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 येईल आणि छोटासा कुठेतरी संप्रदाय वाढण्यासारखा असेल की अधर्माची शिला थांबवेल. ही चिन्ह आहे, चिन्ह आहे. सदैवाने सांगितलं की ठिकाणी कथा होताना बघितल्या, पण कथाकार लोक होते. हो, द्रव्य मागत होते कथा झाल्या. कलियुगात असतो कथा सांगतील, फार द्रव्य घेतील, कामापुरती नाही घेणार. हो, त्यांच्या कामापुरती घेतील. हो, कामापुरती कमवावं, नाहीतर काम आहे ना तो नागवतो माणसाला. कळलं का? नसेल कळलं तर फरार झाल्या. कामापुरती नाही कमवलं तर काम जागृत होतो आणि घेऊन जातो सगळं. अशी अपशकुन आहे. देवाने सांगितलं कलियुगाला प्रारंभ होतो. म्हणजे काय, कलियुग अतिशय भयानक असणार आहे म्हणतो. त्याला मारून टाकू आपण, मारणार नाही तो. अहो, सिटी सर्वे इथून द्वापार संपतोय, कधी चालू होती त्याला कोणीच संपवणार नाही. म्हणून देवा कळी कसं असेल. देवानी मी तुम्हाला शॉर्टकट मध्ये कळी सांगतो, जास्त सांगणार कारण तुम्ही 7 दिवस सगळे कथा ऐकून 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 कंटाळला नाही ना. बस 7च दिवस पुष्कळ झाली आणि 7 दिवसाचे भागवत कुठे होत नाही. 3 दिवसात सगळं उरकायला मागे लागेल. अरे बरोबर ना, 3च दिवसात उरकतो. कलियुग महादारुण, अतिशय कठीण असणार. दारुण दारुण आज सगळे दारुणच आहे. कलियुग महादारुण कठीण असणार. काय होईल, ब्राह्मण सांडतील देवाच्या. ब्राह्मण लोक देव धर्म सोडून देतील. हो, आणि काय करतील, गायत्री मंत्र सांडून नाना जपतील कुमंत्र. हो, काय करतील, ब्राह्मण लोक देव पूजा करणार नाहीत, केली तर पगारावर करतील. आपल्याकडे तो पोरग्याचा बंद झाला का दादा, बंद झाला का, तर पगारावर भक्ती होती. त्याची पगारावरची भक्ती कशी असते, त्याला कपडा मागलेला भेटला तरी त्याच्यावर देव पुसत होतो. त्याच्या अंतःकरणामध्ये फक्त काय होतं, साफसफाई करायची, भाव नव्हता देवाविषयी. असे ब्राह्मण होते कलियुगामध्ये. पगार असेल तर देवाची पूजा अर्चना करतील, नाहीतर करणार नाही. अजून काय होईल, गायत्री मंत्र सांडून नाना जपतील कुमंत्र. गायत्री मंत्र हा कलियुगामध्ये शुद्धीचा मंत्र आहे. कुठला मंत्र आहे, शुद्धीचा. आपण कलियुगामध्ये आता एखादं प्रेतावरनं आलो की आपण स्नान करतो का नाही, हो, पण 11 वेळा फक्त गायत्री मंत्र जपला, स्नान करायची गरज नाही. तुम्ही पूजा करणारा सुद्धा योग्य होता. एवढ्या शुद्धीचा मंत्र गायत्री मंत्र आहे. पण जपतो का आपण, नाही जपतो. मग काय जपतो, कुमंत्र. कु म्हणजे जे वाईट आहे ते मंत्र, ज्या मंत्राचा आपल्याला काही उपयोग नाही आणि आपल्यामध्ये सुद्धा सात्विकता येणार नाही आणि आपल्याला शुद्धी बनवणार नाही, असे कुमंत्र. कुठले कुठले, मंदाबाई शिकलेली नव्हती. अरे तू शिकले का नाही बघ ना बाबा, तुझ्या घरी मंदा आहे, ती शिकले का नाही बघ ना. दुसऱ्याची मंदाबाई शिकलेली नव्हती, हा गाणी येतो का नाही.
लहान मूल ज्या वेळेला बोलणार होतं त्या वेळेला मधाने काडी घेऊन त्याच्या जिभेवर ओम अक्षर लिहायचं. ओम काय लिहायचं? ओम लिहायचं. ओम लिहायचं. ठीक आहे. लहान मूल बोलता होणार झाला की त्याला पहिले असं शिकायचं ओम हे शिकवायचं. तू पहिले ओम बोल. ओम जो आहे ना हा ब्रह्मध्वनी आहे. ब्रह्मदेव त्या ठिकाणी बसलेत ना त्याचा जप ओमाचाच आहे. त्याला पहिले ओम शिकवा. ओमाचं फार महत्व आहे. आणि ओम नमो अध्याय या विषयावर बोलायचं असेल त्यावेळेला कधीतरी बोल येते. ओमचं एवढं महत्व आहे, फार महत्व आहे. चारी वेदांच्या सुरुवातीला ऋषीच्या ओम शब्द लावला. हरि ओम हिरण्यवर्णां, हरि ओम सत्पुरुषाः, ओम नमस्ते गणपते, हे सगळे ओमने सुरुवात होतात. एकदा काय झालं, एक शिष्य शिकला आपल्या गुरुकडे. शिकला म्हणतो वेद शिकव मी. म्हणतो शिकलास, माझा तुम्ही पाठा घेता पण असा अहंकार झाला. मला पाठा घ्या म्हणतो. गुरुजींनी सांगितलं मला आत्ता पाठा घ्यायला वेळ नाहीये, तू एक काम कर, त्या समोरच्या झाडाखाली बस, तिथे वेद बोल. गुरुजी तुम्हाला कसं ऐकायला येईल? मला ऐकायला नाही आले तरी चालेल. तुझी एक चुकी जरी झाली नाहीये तर झाडाचं एक पान पडेल. समजा आपण चुकी झाली, ठीक आहे. हा मोठ्या अहंकाराने गेला आणि त्या ठिकाणी आपलं ते वेद पठण चालू केलं. चालू केल्यानंतर पान नाही पडलं, झाडच कोसळलं. हा घाबरला. गुरुजी तुम्ही असं काय शिकवलं मला? अख्खा झाड कोसळलं. म्हणतो तू सुरुवात करताना काय केलीस? ओम बोलणं समजलं नाही. पहिले ओम एवढं सावध होतं. ओम जप करावा. गायत्री मंत्र सोडून दिला. लहान मुलाला पहिले ओम बोलायला शिकायचं. ओम नंतर आता काय शिकवतात? डॅडी बोल डॅडी, मॉम बोल मॉम. हे बरं इंग्लिश मध्ये बाबाचा डॅडी झाला, आईची मॉम झाली, भावाचा ब्रॉ झाला, बहिणीची सिस झाली. आता कॉन्ट्रॅक्टर कुठे आहे कोणाचे कॉन्ट्रॅक्टर असं झालं. कलियुगामध्ये गायत्री मंत्र लोप पावले. नको ते कुमंत्र जपतील. हे कुमंत्र हात पावले, लोकांना आवडणारे झाले. अजून काय होईल? ईश्वर भजन सांडतील, देवाचं भजन करायचं सोडून देतील, शालिग्राम न पुसतील, देवाचं भजन कोणी करणार नाही. मी मागे एका प्रवचनामध्ये सांगितलेलं होतं की आता देवाचं भजन सोडून दिलं. एका भजनाला राग आला त्याला. तुला कारण लावला काय? नाही लावला. मी काय बोललो, आता माणूस मेल्यानंतर लोक भजन ठेवत आहेत. भजन का ठेवावं याचं कारण कोणालाच नाही. बाजूवाले ठेवतात म्हणून आपण ठेवायचं. भजन कोणाचं करावा? देवाचा करावा, आपण नेहमीला करावा. आता भजनासाठी आपण नेहमी करावा. अरे बाबा भजन बाजूला आहे त्या रागायचं नाही. तुम्हाला सांगतो मी, एखादं कागद आहे त्याच्यावर समजा मी लिहिलं की सदर माणूस हा माझ्या ओळखीचा आहे, कृपया त्याला सोडून द्या, सही केली आणि त्याला सोडून दिलं. त्याला टोलनाक्यावर सोडून द्या. तो कागद घेऊन गेला, टोलनाक्यावर गाडी अडवली, टोलनाक्यावर ते कागद दाखवलं, त्याच्यावर लिहिलं आहे सदर माणूस हा माझा जवळचा माणूस आहे, तर त्याला सोडून द्या. सही बघितली, सोडून देतील का टोलनाक्यावाले? बरं, तेच कागद जर आमच्या साहेबांनी त्यांच्या लेटर पॅडवर लिहून दिलं, सदरचा माणूस माझ्या जवळचा माणूस आहे, त्याला सोडून द्या, सही केली, ते लेटर पॅड लांबून बघून तो सांगेल बाबा पहिले तुझा सांगेल का नाही? का बरं? त्या नावाला महत्व आहे. तसं ज्यांचं भजन आहे त्या संतांना महत्व आहे. संतांव्यतिरिक्त भजन गायली तर मग भजन करणे मंगळवाणी, नरका जाणे ते चुकेना. रामकृष्ण आहे त्या बात याच्या ओम लिहिलं होतं जिभेवर. माहितीये तुम्हाला? याने डोळे पण उघडले होते 5 दिवसात असताना त्याच्या घरात माळ घातली. लोक काय सांगतात? त्या पोराचा जीव मार. आम्हाला म्हणतोय पोराचा जीव मारला. त्याला काय कळते? तो तुमच्या घरात ज्यांना कळते ना त्यांना जरा तुळशीची माळ दाखवून बघा ना. आपल्या घरात जे कळणारे आहेत ना त्यांना तुळशीची माळ दाखवा ना. तुमच्या घरात आहे ती पण कळते. संस्कार लहानपणीच करायचे असतात.
नंतर एकदा काय माती वाळली की मडकी घडत नाही किंवा मडक्यात तडा जातो आणि ओल्या मातीचा मडका घडवून त्याला काय करायचं माहित आहे का आगीत घालायचं हो टाकून निघाला पाहिजे ठीक आहे तुला नंतर भजन करायला देईन मी माईक नंतर देईन मग जोरात बोला हा तुला भजन करायला माईक देईन कुठला भजन करणार तू आता करतो का ये मग ये ना बघा ऐका ये बाबू कमान हरि बोल हरि हरि बोल हरि हरि बोल हरि बोल हरि बोल हरि हरि बोल राधा रमण हरि गोविंद हरि बोल हरि बोल म्हणजे गुणगान गातील लोक भूता नक्की गातील नको त्यांचे गुणगान गातील आपला धर्म सांगतील कलियुगामध्ये आपला धर्म जो आहे सोडून देतील माणूस माणसाच्या धर्माप्रमाणे वागायचं बंद झालेला आहे सोडला धर्म आणि काय करतील सेवा निचांची करतील नीच लोकांची सेवा करतील अजून काय होईल अन्याय मार्गे चालतील प्रतिग्रह घेतील मोठ्या मार्गाने चालतील लोक नीच खालच्या पातळीच्या लोकांचे पैसे हिरकावून घेतील अजून काय होईल पाणी घेऊ नका रे बंद कराय पाणी नका घेऊ जरा कोरोना ताण लागत नाही कोरोना दिसली की वस्तू पाहिजे अरे शांत अजून काय होईल नीट ऐका 10 मिनिटात सांगतो
नारी पतिभक्ती सांडतील नीट आहे का जरा कानात तेल टाका तेल दोन वाक्य फक्त सांगतो दोन वाक्याचा अर्थ सांगतो त्याला थांबवतो नारी पतिभक्ती सांडतील सदा व्यभिचार करतील परधर्म मार्गे चालतील सकल लोक कुटुंबवरी स्त्रिया काय करतील पतीची भक्ती सोडून देतील पतीवरची श्रद्धा त्यांची राहणार नाही कधी 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 कलियुगामध्ये कलियुग कधीपासून आहे किती वर्ष झाली या चालली आहे घोंगाट 5127 वर्ष आहे किती वर्षाचा आहे कलियुग 4,32,000 वर्षाचा आहे फक्त एवढीच संपल्यात 5127 नवऱ्यावरचा प्रेम कमी झाला पतिभक्ती नारी पतिभक्ती सांगती सांगता तुम्हाला सोपं आहे आम्हाला देव सगळी शांत बसेपर्यंत तुम्ही बोलणार हो तुम्ही 10 ला शांत बसा मी 10 ला सोडतो मला काय आपल्याकडे वाटत तुम्ही लेट जा घरी मग समजतो कारण ते तर आलं त्या चॅट्स बघा का शेअर्स थोड्या वेळात नारी पतिभक्ती सांगतील सदा व्यभिचार करतील परधर्म मार्गे चालतील सकल लोक सुखी स्त्रिया पतीची भक्ती सोडून देतील आम्हाला तीर्थयात्रा करायच्या आहे देवधर्म आम्हालाच करायचा आहे तुमचं सोपं आहे फक्त पतीची सेवा केली सगळ्या देवांची टीव्ही चालू असेल तुम्ही किती पण धिंगाणे करा ते टीव्हीला काय फरक पडतो माणसाला प्रसंग उभा करावा लागतो आजूबाजूला गप्पावरचा गप्पा घेऊ तुम्हाला बरं आहे फक्त पत्नीची सेवा जरी केली तरी सगळ्या देवांची सेवा केल्याचं पुण्य मिळतं बाई सगळ्या देवांची पूजा करते याला सांगते तुझं तू पाणी टाकतो आमच्याकडे चहा येतो का अरे बस झाला मी उघडून असं कुठे कुठे चालते मी नेहमी सांगतो सगळ्यांना सांगतो आपला पती कसाही असेल किंवा कसाही असेल त्याच्या पाया पडा सकाळी सकाळी कसाही असेल तरी आणि कसाही असेल तुम्हाला उभ्या राहून मावल्या कधी कधी सांगताय महाराज तुम्ही सांगताय ना हे माझ्या आईने पण मला सांगून पाठवलं होतं की नवऱ्याच्या पाया पडत जा रात्री मला कुठून बाबून आला तर त्याचे पाय शेपच ना हे मला आईने सांगून पाठवले महाराज पाया पडू कधी काय झाला सकाळी आंघोळ झाली की नवऱ्याच्या पाया पडायचा महाराज मी आंघोळीला गेलो हा दुसऱ्या आंघोळीला जातो माझी आंघोळ होऊन आला डोला वाटून सकाळी सकाळी पडू कधी पाया वाटते कडे पाया पडावा पण त्याला पाय जुळून उभं त्याला उभं पण राहत नाही ती माऊली काय पाया पडत मग पतीच्या बद्दलची श्रद्धा निघून जाते सांगू तुम्हाला तुमच्या पायाला हात लावून सांगतो तो बिचारा कसाही असेल ना त्याचा आदर करा तुला पांगला लंगडा कसाही असो त्याचा आदर करा कारण सांगू तुम्हाला तो आहे विश्व तुमचा
पण जीवनात कोण असेल त्या विश्वाला किंमत नाही. म्हणून त्याचा आदर करा, जिवंतपणे आदर करा. तुका म्हणे पती म्हणून मी तुम्हाला लांबवतो थोडा, पण कलियुग मुद्दाम सांगतोस, परधर्म मार्गे चालतील सकळ लोक पृथ्वीवरील. सगळ्यांनी दुसऱ्या धर्माप्रमाणे वागायला सुरुवात केली का नाही? एक उदाहरण सांगतो. आपल्या हिंदू स्त्रीला हा पदर आलाय, पदर कधीपासून आलाय? लग्नापासून आला ना? लग्नात आहे का तिला पदर? लग्नात आहे. परधर्म मार्गे चालतील ही पाश्चात्य संस्कृती, ख्रिश्चन लोकांची संस्कृती आहे. त्या डायरेक्ट गावात त्या मला दोन बाया बोलत नाही, बाजूला उभा होतो तुम्ही ड्रम घातले, बाबा बाबा ही टाकीन कशी काय मला समजत नाही. घरी येऊन विचारला ड्रम घातले म्हणजे काय, ऍटम असलेला ड्रम होता, मला अजून माहित नाही ते. अशी परिस्थिती, नवरी 25 किलोची, घागरा 35 किलो. त्या दोघी तिघी नावमध्ये सांध्या पकडायला म्हणजे नवरीला सुद्धा जी वधू झालेली आहे, लक्ष्मी झालेली आहे, तिला सुद्धा संस्कृतीचे प्राणी परधर्म मार्गे चालतील सकळ लोक पृथ्वीवरील, सगळेच लोक. अजून काय होईल? पुरुष स्थानातील कुलांगणा, घरच्या लक्ष्मी सारखी स्त्रीला पुरुष त्याग करतील, सोडून देतील. दासी वेश्याशी जातात, ते दासी गमन करतील, वेश्यागमन करतील. कोण? पुरुष लोक. नाना द्रव्य उन्मत्त होती, द्रव्य घेतील, व्यसन करतील आणि उन्मत्त होऊन ह्या क्षितिवरी चतुर्वर्ण म्हणजे 4 वर्णाचे लोक, असा विशिष्ट वर्ण नाही होणार, सगळेच लोक असं करतील. अजून काय करतील? गुरुतेन मानातील शिष्य, गुरुला शिष्य मानणार नाही, सेवक आपल्या स्वामीला मानणार नाही, असत्य बोलतील, नाना प्रकारची पातक करतील, पाप करतील. सिद्ध मंत्र लोक, जे सिद्ध मंत्र आहेत कलियुगामध्ये, ज्या मंत्राच्या द्वारे सिद्धी मिळेल, जे भक्त प्रल्हादाने जपलं, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, हा सिद्धीचा मंत्र आहे. या मंत्राच्या जपाने कलियुगामध्ये सिद्धी प्राप्त होऊ शकते. पण सिद्ध मंत्र लोकतील, कुमंत्र जपतील, नाना प्रकारचे नको ते गाणे बोलतील लोक, मंत्र जपणार नाही, असत्य बोलतील, नाना करतील पापके, खोटं बोलतील लोक, नाना प्रकारचे पाप करतील. त्याच्यानंतर काय होईल? सगळीकडे पाखंड बोलतील, राजे वचन न पाळतील, राजे लोक वचन पाळणार नाहीत, मेघ गाडीनं पडतील, वेळेवर पाऊस पडणार. बघा ना, या वर्षी किती महिने पडला? 7 महिने पडला. याचा विचार काय होता? नाला थंडी मारण्याचे जाते, मारी पडणार, मेघ गाडीनं पडतील, वेळेवर पाऊस पडणार नाही, असा कली आहे. हा भयानक कली आहे, 11-12 स्वरूपाचा कली आहे. आता मध्ये खडगा आहे त्याच्या, मेघ गाडीनं पडतील, दरिद्री पीक सांडील, जमीन पीक द्यायचं सोडून देईल. कलीचा वारा लागला, सत्य बोलून जाईल, असत्याची स्वतःची महत्ता वाढेल. अजून काय होईल? ही माणसं दिसतात ना, माणसं ही सगळी लहान होणार आहे. काय होणार आहे? लहान होणार. ही झाडं दिसत आहेत, ही लहान होणार आहे. घरदार ओस पडणार आहे. कलीचा वारा लागला, खरं सत्य बुडून जाणार आहे. आणि माणूस घरात राहणार नाही, भूषण घालणार नाही, लग्न होणार नाही. आज जशी रस्त्यात कुत्री फिरतायत तशी माणसं फिरणार आहेत. आपलं बरं आहे, आपण लवकर येऊन चाललोय. लता कपडा, लग्न, फॉरेन, मॉरिशस, हे काय या इथे जातात ना, खंडाला, लोणावला, सगळं आपण केलं, बरोबर ना? नीट बरं केलं काय आपण? अरे सांगा ना, पंढरपूर गेला, आनंदी गेली. हो, भाग्यवानात आपण पंढरपूर, द्वारका, काशी करून चाललोय, ज्ञानेश्वरी वाचून चाललोय, गीता वाचून चाललोय, भागवत ऐकून चाललोय, भाग्यवानात. याच्या नंतर हे भागवत बिगवत ऐकायला कोणी येणार नाही. आता येत नाही, ते खंडे कुठे आले सगळं, तुम्हीच दररोज ये नाही, त्यांना एलर्जी होते. रात्री मग झोप येत नाही, खाजेचे भागवत ऐकलं काय, माझा तरी विलास आहे. मी बोललो आमचा नाही, तुमचा कशी येईल म्हणून तुम्हाला. ठीक आहे, कलियुगामध्ये असं होईल सगळं. लहान लहान माणसं होती, अनुरेनुसारखं धान्य होईल. गाई म्हशी ज्या आहेत त्या लहान शेळ्यासारख्या होतील, शेळ्या कुत्र्या मांजरासारख्या होतील. ही मांजरं लहान लहान तुम्ही कीटकांसारखी होती.
आणि लहान जीव नष्ट होते. पाऊस पडत राहील, ऊन पडत राहील, लोकांना हे ऊन वारा सहन करण्याची शक्ती राहणार नाही कलियुगामध्ये, आताच नाही. एक आपण कॅल्क्युलेशन जर केलं निसर्गाचं, तर कॅल्क्युलेशन केलं तर लवकर झपाट्याने कलीचा दबाव होतो या समाजावर. एक 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा कालखंड आठवा आणि आताचा कालखंड आठवा. त्यावेळेला माणसाचं आयुष्य साधारणतः 100-125 असायचा. आज माणूस 70-80 वर आला. माणसाचं वजन त्यावेळेला 150 किलो असायचं. आता 80 किलो क्रॉस झाला ना की डॉक्टर सल्ला देतो, ओय जेवण बंद कर, लाया खा, लाया कुरमुऱ्या खातो, मरशील नाही. 80च्या माणसाला सल्ला आहे, त्याला बीपी आहे. पहिले बीपी काय होता, रोग माहीत नव्हता. ठीक आहे. माणूस दिवसभर धावायचा, 60 किलोमीटर पन्हाळगड ते विशाळगड धावलेले माऊली माझे. आता 600 मीटर धावायला त्याला दम उलटा फिरतो. थांब थांब थांब, त्याला थांबवायचा नंबर. हा, पहिले माणूस 2 दिवस 3 दिवस जर काही खाल्लं नाही तर त्याला चक्कर येत नव्हती. आता सकाळी 10 वाजता डोळ्याची अंधेरी येते. काय खाला, छान खाऱ्या नाश्ता दिसतो तेव्हा जरा तरतुदीत वाटते. याच्यानंतर माणसाला सिलेंडर लावून फिरायला लागेल गॅसचा, तर जगेल नाही तर मरेल. असा कलियुग. आणि या कलियुगावर मात करण्यासाठी एकमेव उपाय, एकमेव काय, तर भगवत भक्ती, भगवंताचं नामस्मरण. त्याच्या व्यतिरिक्त कलियुगावर तुम्ही विजयी मिळवू शकणार. असा भयानक कली येणार आहे. सगळ्यांनी या कलीमध्ये सावध राहायचं, भगवंताचं स्वरूप नामस्मरण करायचंय. देवाने सांगितलं हे कली असं येणार आहे, मी तुम्हाला स्पष्ट सांगितलं. आता इथे आपण राहायचं नाही, आपण निघून जायचं. जेव्हा तुम्ही निघून जाणार, हो आम्ही निघून जा. पांडव मोठ्या टेन्शन मध्ये आले त्या ठिकाणी. जेव्हा तुम्ही गेले तर आम्ही काय करावं, मी तुम्हाला माझ्या अंतःकरणाचा विचार सांगितलं. भगवंताने सांगितलं. भगवंत द्वारकेला निघून गेले. द्वारकेला निघून गेल्यानंतर वेळ काल भगवंताची जवळ आली. आता सविस्तर विस्तार मी करत नाही या ठिकाणी, सगळ्यांना उशीर पण झालेला आहे. लांबची पाहुणी सुद्धा या ठिकाणी आलेली आहेत. आणि भगवंताला पारद्याच्या हातून बाण लागला. जरा नावाच्या कोल्याने वाली जन्माला आलेला होता, त्याने बाण मारला, देवाला बाण लागला. देवाला बाण लागल्यानंतर तेव्हापासून कलियुगाला प्रारंभ झाला आणि कली या ठिकाणी स्वस्थ रूपामध्ये अवतरित झाला. आणि तेव्हापासून हे सगळं असं चालले. माणसाला माणूस खायला लागला, माणसाचा माणूस द्वेष करू लागला, मत्सर करू लागला. माणसाचा माणूस मत्सर करतो, ह्यात मोठी विशेषता नाही. भाऊ भावाचा वैरी झाला, बहीण भावाची वैरीण झाली, आई मुलाची वैरी झाली, मुलगा आईचा वैरी झाला, बाप मुलाचा वैरी झाला आणि मुलगा बापाचा वैरी झाला. कलियुगामध्ये काय व्हायचं राहिलं? भावाने बहिणीवर अत्याचार केलेल्या बातम्या ऐकायला मिळतात, मुलाने आपल्या आईवर अत्याचार केलेल्या बातम्या ऐकायला मिळतात. कधी जरी व्हायला असेल तरी त्या परिवार एका प्रमाणाने कथेलाच पूर्ण करते. हरिपाठ करा, पूर्वज वैकुंठ मार्ग सोपा. पूर्वज आपल्या वैकुंठाला गेले, पितृदोष निघा. बरोबर. साधना काय करा, हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा. आपल्या मंदिरात करतो ना हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा. 40 आहोत ना. पुढच्या कथेच्या वेळेला कमीत कमी 80 व्हायला पाहिजे. प्रत्येकाने एक मैत्रीण जोडायची, बरोबर ना. एक मैत्रीण जोडायची. ती स्कीम आलेली नाही का, 2 माणसं आणा, तुम्हाला पगार वाढेल. हा पगार भौतिक जगासाठी, आध्यात्मिक जगासाठी पगार कमवायचा. कुठल्या आध्यात्मिक जगासाठी पगार कमवायचा आहे. असा भयानक कली असणार आहे. भगवंत निजधामाला गेले, जरा नावाच्या कोल्याच्या पारद्याच्या हातून बाण लागला आणि भगवंताची प्राणज्योत मावळली. बराच फार मोठा इतिहास आहे, परंतु आपण या ठिकाणी कथा थांबवणार आहोत. या कथेला सर्वांनी तनाने मनाने सहकार्य केलं. विशेष म्हणजे मला कोणाकडे 2 रुपये सुद्धा मागायची वेळ नाही आली. ती म्हणजे आपले आदरणीय जिल्हा परिषद सदस्य देवेशजी पुरुषोत्तम पाटील, म्हणजे आपले बहुशेष सगळ्यांचे.
त्यांनी 1,00,000 दिले. प्रशांत रावत नाही हा महाराज काहीतरी म्हणा तर पाणी पाजा आम्हाला, त्यांनी 20,000 रुपये पाण्यासाठी पाठवले. पाण्यासाठी पाठवले. आता निरोप आलाय आम्हाला, मस्त कथा केली. तुम्ही एक दिवस कुठेतरी जा, सगळे मंडळ आपला शिवशंभो तुम्हाला एक दिवशी ट्रिप देतो होता. हा म्हणजे काय माहित आहे का, सांगितलं का माहित आहे का, म्हणजे 40-80 पण होती जाण्या भेटली ना कुठेतरी. आणि सांगू का, इथे जेवढा आनंद आहे जिजाते कुठे जिजाते आता कशी फिरते मस्त प्रकार कोण फिरते का हरिपाठाचा परिणाम आहे त्यातून सोडला का नाही मग पान पाला सोडून पान पण सोडून बोले पान सोडून हा आता जाऊन भागवतावर मान दे चांगला विषय ठीक आहे. आता काही लोकांना येता आलं नाही पण मला काकीची कमाल वाटते. मला काकीची पट्टा बांधले हाताला धरून विचारला 8-7 दिवस नका ऐकले पूर्ण फायदा झाला. पूर्ण कथा श्रवण केली आणि थोडा आमचा काही दुकानांना पाहिजे का होत. आता मी काय सांगू तुम्हाला, 7 दिवस मी पण पट्टा लावून बसलो. त्या दिवशी इंजेक्शन घेतला, माझ्याकडे गेलो, माझ्या बाबा तुझी कथा आले काय असा, पण माझ्या परमात्म्यावर विश्वास. मी इथे 4 तास बसलो तरी मला त्रास होणार नाही. मला शक्य मांडी तरी इकडची तिकडे करतो का तर मागे येतो थोडासा असा इमोशनल घडवून झाला का ठीक आहे. विशाल गेल्या वर्षी पाणी घेतलेला महाराज काहीतरी घ्या. आता घ्या घेऊन करू काय मी, आम्हाला थोडी काशीला जायचं आहे तुमचा घेऊन, आम्हाला काशीला जायचं नाही म्हणून आम्ही एक्स्ट्रा घेतलाय कोणाला. एकदा आमच्या कामापुरते झाले शटर बंद. पुढच्या वर्षीचा विचार करायचा नाही. जो पुढचा विचार करतो लवकर म्हातारा होतो. मंडळाकडे जेवढे पैसे तेवढी भांडणं. या काय मंडळ कोण नाही, आम्ही दोघंच मंडळ या मंडळ काय करायचं. लोकांचा जमवायचा ना गुरांना खायला घालायचा. 50,000 कीर्तनकारांना ₹1,00,000 पेटवायचं ना होली करून. काय काम आहे, काय सांगणार आहेत ते. 50,000 रुपये कीर्तनाचे द्यायचे. आता 50 भरताना 40 भरताना आपल्याला माहिती 50चा आकडा चुकीचा आहे. या मानपूरने सगळे लावले 50 वाले लावले. आपल्याला पैसा आहे ना, आमच्या गावात पैसे. एकाने मला सांगितलं महाराज तुम्ही इंदुरीकरांचा कीर्तन लावा ना, तुम्हाला काय कमी आहे. थोडं नाही ना पैसे आमच्याकडे. अहो तुम्ही सांगता पैसे नाही तर आमच्याकडे पैसे आहेत. त्या इंदुरीकरांना ना असं महिन्यावर ठेवू शकतो का आपण, त्या महिन्यावर ठेवू शकतो पण आम्हाला त्या पैसे देऊन शिवाय आहे काय असं त्या जागृतीचा प्रश्न आहे. जागृतीच्या कर्माची फलं त्याला भोगायला लागणार ठीक आहे. या ठिकाणी सगळ्या लोकांनी उपस्थित दाखवली. मी शिवशंभू हरिपाठ मंडळाच्या सगळ्या महिलांना या स्टेजवर दंडवत करतो. अगदी आपण बोलतो ना पुरासारखा राबला तशा राबल्या विचारात. आज या सगळ्या पाहुण्यांची व्यवस्था केली, स्वयंपाक केला, भांडी का तुम्ही सगळ्या आल्या. तिने सुना पण तुमच्या दरवाजा बाबा काही बरं झाला. कारण कसा लोक फोटो दाखवतात तुमचं मंदिर मी आहे तर त्यांचं मंदिर नाही. तो ज्या दिवशी त्यांचं मंदिर बोलते त्या दिवशी मी पण नाही ना. हा मंदिर गावाला समर्पित केलेला, हा गावाचं मंदिर सांगितलं त्यांचं मंदिर आहे. त्यांच्या काय लोक कमेंट करतील ना त्या लोकांपुढे विलास नाही, कोणाकडे लक्ष द्यायचं नाही. आपण भगवंतासाठी यायचं आहे. आणि एवढं सुंदर मंदिर त्या दिवशी सरांनी भाषण केलं माझ्या डोळ्यात. नाणीपासून आम्ही फिरत येतो तसा आम्हाला बघायला मिळत नाही. सुंदर सभामंडप आहे आणि या सभामंडपामध्ये जर कोणी जुगार केला लागा उद्याला कारण आपण काय केलं तर ते कब्जा करतील. म्हणून भगवंताच्या कथा श्रावणात कृष्णाची कथा होईल पण ती आतमध्ये होईल पण कथा होईल. लोक जमली तर बाहेर आता माझ्या जागेवर बसायला 8 दिवस सांगायला महाराज किती पैसे घेतात सांगा तुम्ही. माईक मध्ये सांगा माईक मध्ये सांगा त्यांना तुमच्या 5 लाख किती घेतात विचारा. किती 5 लाख. मी तुमच्याकडे 5 रुपयाची अपेक्षा करतो. त्याचा प्रश्न त्याच्यात ते प्रारंभ आहे. माझे प्रारंभ नाही, माझे प्रारंभ नाही. मला भगवंतानी एवढी जोड करून दिली. माझी 2 मुलं पत्नी आई आणि भाऊ यांना मी जेवायला घालू शकतो एवढं माझ्या देवाने
दररोज बुंदवलीवर नरेश दादा मनेरा दररोज येत आहेत. लोक सांगतात ही माणसं भक्तीचं किती मजबूत आहे. आणि आज त्याच्यामध्ये दुग्ध शर्करा अशी माझे परममित्र आहे, पारमार्थिक नसतील परंतु माझ्यासाठी का होईना ते आले. ते म्हणजे डॉक्टर प्रशांतजी भोईर. हे मंत्रालयात आरोग्य विभागामध्ये सचिवालयात होते. आज ते परत शिबिरमध्ये आले, उपस्थित आहेत. व्यस्त असतात ते, कधी कोणाचा फोन येतो अजून पत्ता लागत नाही. त्यांच्या पत्नी डॉक्टर आहेत आणि अजून ट्रेनचे ड्रायव्हर आहेत ते अरुणजी वारकडे. ते आहेत वाशिमचे, पण राहतात काल्लेरला, पण कथेसाठी आज ते आवर्जून उपस्थित आहे. त्यांना मी धन्यवाद देतो, कारण ते ट्रेनवाले पण कोणाला आपण भेटत नाही आणि डॉक्टर पण कोणाला भेटत नाही, परंतु कथेला आले. तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. त्या कथेला तुम्ही सगळ्यांनी सहकार्य केलं. आता विशेष सहकार्य कोणाचं होतं ते म्हणजे आपल्या ऑर्गनचे जे कलाकार आहेत, कलाकार बोलून खरं म्हणजे ते मागुली आहेत उमेशजी पावशी. माझे घरचे संबंध आहेत त्यांच्याशी. सुखदुःखामध्ये आम्ही सगळ्यांचा असतो. या ठिकाणी जर ते आज नसते ना तर माझी कामं फेल झाली असते. सुंदर कथेला ते साथ देतात आणि त्यांचाही माझ्यासारखा हिशोब आहे. बोलणे नाही, जो माऊलीचा प्रसाद मिळेल त्याच्यात संतुष्ट राहायचं. पण देणार आणि सुद्धा असा देऊ नये की त्याला बटणं पण विकायला लागतील काढून. बरोबर ना? त्यांच्या बरोबर आज दादा माहित नाही मला चेतन भाऊ ते आले आज, कारण विठोबा महाराज काल आपल्यापासून निघून गेले. ते त्यांना दुसरी कार्यक्रम व्यस्त त्याच्यामुळे सोडलं त्यांना. त्याच्यानंतर आपल्या दररोज हरिपाठाला संतोषजी पाटील यांनी हरिपाठाला पण आले. सुंदर हरिपाठ दररोज करायचं आणि कथेला पण ते थांबले. त्यांनाही धन्यवाद देतो. आणि विशेषतः या ठिकाणी दोन पोरं आहेत आपले, रोहन माली आणि दिनेशजी म्हात्रे. एक बुंदवलीचा एक मानगुलीचा आहे. आपण आपल्यांना प्राधान्य द्यायचं. आपल्या माणसाला आपण मोठं करायचं. परक्यांना मोठं करतो ना, परके कधी येणार नाही तुमच्या मैदानावर. मी नेहमी सांगतो लोकांना, माझी तू टाळवाला लवकर येईल ते गावात. बाहेरचं मारत नाही ना तुझ्या टाळवाला कधी नेताना. ते रात्रीच्या दिवशी येतील नोटा मधाला. आला का लक्षात? मारत बरोबर का? टाळवाला आपण नोटा मधून बाहेर येतील. दलालमध्ये किती असतात आणि दलाल का झाल्या प्रॉपर्टीमध्ये दलाल होत्या, पण कीर्तनकारांना दलाल होत नाही. व्यासपीठावर जीव कर्म तुम्ही लय वाईट होणार माणूस आहे. पण गावात मला लय मर्यादेमध्ये राहायला लागतं. मी लय खराब होतो कधी कधी, पण मला कोणी कोणी कंट्रोल नाही बोलून. पण बोलावं पण आणि बोलायची पण हिंमत पाहिजे ना. कुणी नाही बोलू शकत. ठीक आहे. आणि सांगू का, मी 18 वर्ष किती 18 वर्षापासून पंढरीत दादा माझ्या खांद्याला खांदा. आता मी असं नाही सांगत मी त्याच्या खांद्याला खांदा लावतो. आम्ही दोघं असतो ना, किती पण मोठा कार्यक्रम असून आम्ही हँडल करू. किती पण मोठा, काय कोणाची गरज नसते. पण आपलं मन स्वच्छ असेल ना, सगळं व्यवस्थित. दादांना म्हटलं एक बोळाचं कसं काय देणगीचं करायचं, काही करू नका. तो परमात्मा आहे, तो कोणातरी पाठवेल. म्हणजे बघूशेच्या रूपाने वर्षाच्या रूपाने पाठवला, आपला काम करून टाकला. आता मी सांगू काय सांगेल का सांगेल ना, या मंदिरामध्ये सांगायचं बघायला जाऊन दरवर्षी कथा व्हायला पाहिजे आणि आठवून पाठवून कथा व्हायला पाहिजे. भगवान शिवाचं मंदिर आहे ना, हा बोवाला सांगायचं, महाराजांना सांगायचं शंकराची कथा. तुम्हाला कधी वाटलं ना पुरुषोत्तम योग सांगा, मी 7 दिवस तुम्हाला पुरुषोत्तम योग सांगेन. कधी वाटलं ना आम्हाला भक्तियोग आहे कसं आहे, तुम्हाला 7 दिवस मी 12वा अध्याय भक्तियोग तुम्हाला 7 दिवस सांगेन. काही कळत पण सहकार्य एकटा सांगून होत नाही. वक्ता श्रोत्याविन तुम्ही जर नसाल तर काही करू शकणार नाही. बहुसंख्येने आपण उपस्थित राहिला. आज सोन्यासारखा सण टाकून तुम्ही आले. बरोबर ना? काय करू बुवा, येऊ नाही तर करू काय? घरी राहा तर एकादशी, घरी राहा तर एकादशी. इकडे यावं बरं, कमीत कमी हे हा आता गावोगावी म्हणजे वर्ष सरताना आणि वर्षाचं स्वागत करताना भक्तीचा आनंद ठेवायचा. येणाऱ्या पिढीला हा आदर्श, मी रात्री बोललो याविषयी, प्रत्येक पिढीला येणारे आदर्श घालून द्यायचा की जाणाऱ्या वर्षाला सांगायचं तुम्हाला जीवनात आला सुख दुःख उपभोगली, पण येणारं वर्ष चांगलं असावं म्हणून देवाच्या नमस्कारांचं स्वागत करा. आता आम्ही हे पाळत नाही खरं म्हणजे कॅलेंडर, परंतु याच्याशिवाय जीवन पण आवडत. आपला खरा चैत्र शुद्ध
तुमचं प्रतिपदेला 9 वर्ष आहे, परंतु आपण आता करतो, तुमच्यामध्ये पण आम्ही उड्या मारतो, आमच्यात तुम्ही मारा चैत्रात, बरोबर ना? ठीक आहे, सगळ्यांचे जमाला मी धन्यवाद करतो. ही कथा या ठिकाणी पूर्ण झाली. पण उद्या जेवढी आहे तेवढी सगळी एक माणसं घेऊन काळ्याच्या पडद्याला यायचं. जर ही कथा ऐकली आणि तुम्ही निघून गेला आणि काळा श्रवण केला नाही तर पगार मिळत, पगार मिळत. एवढं ऐकून फायदा नाही. उद्या यायला पाहिजे. नवीन वर्ष असेल तरी, कारण गुरुवार आहे, नाही येत तर सांगा कोण. उद्या गुरुवार आहे, आज मिळा उद्या पण नाही, शुक्रवारी गटारी कोणी कोण घेतल्या, कोणी उरकून घेतल्या. उद्या अगदी आनंदाने ही कथा पूर्ण झाली आपली. उद्या काल्याने कथेची सांगता होईल. सर्व कलाकारांची ओळख झाली. मला नजर चुकीने कोणाचे आभार मानायचे राहिले असतील तर पुन्हा एकदा सार्वजनिक आभार मानतो. मला क्षमा करा, कारण मी जास्त कोणाची स्तुती करत नाही माझ्या कार्यक्रमामध्ये. यांना माहिती आहे, मला माहिती आहे मी फक्त कीर्तन देवाचं करतो, लोकांचं करत नाही. अलग लक्षात, म्हणून या कथेला पूर्णविराम देऊया. आता दादा या ठिकाणी नावं घेतली, सोडत शेवटची काढली जाईल. त्याच्यानंतर या कथेबद्दल 2 शब्दाचा भागवत करती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे या युक्तीप्रमाणे आज आपल्या या श्री क्षेत्र अंजोरदिवा गावामध्ये सद्गुरू संत काशीनाथ बाबा आपल्या सर्वांचे सुपरिचित वैकुंठवासी मोरेश्वर काका यांच्या आशीर्वादाने आज कथा प्रवक्ते अजितजी महाराज म्हात्रे यांच्या मुखातून आपण श्रीमद भागवत कथा श्रवण केली. 7 दिवस तन मन धनाने ही कथा आपण श्रवण केलेली आहे. आपल्या जीवनाच्या उद्धाराचा हा मार्ग आहे. श्रीमद भगवत कथा म्हणजे आपल्या जीवनातला एक मोक्ष आहे. पण ज्ञानेश्वरी असू दे, गीता असू दे, भागवत असू दे, हे 3 ग्रंथ आपल्या जीवनामध्ये फार महत्वाचे. अर्जुनाला भगवंताने पहिल्या अध्यायापासून तर शेवटच्या अध्यायापर्यंत मोक्षपदावर नेण्याचं काम केलं. तसंच राजा परीक्षितीच्या उद्धाराकरता सुद्धा भगवंतानी हा भागवत त्यांना सांगितलं. आणि तोच भागवत आपण अजितजी महाराजांच्या मुखातून श्रवण करत आहोत. जीवनामध्ये श्रवण भक्तीला फार महत्त्व दिलेले आहे. आपण कथाच नाही आहे, पण आपल्या घरामध्ये सुद्धा आपण सकाळी उठल्यापासून तर झोपेपर्यंत भगवंताची कथा, नामस्मरण, चिंतन, हरिपाठ, ज्ञानेश्वरी हे आपण श्रवण केलं पाहिजे. कारण आपण मोक्ष मिळवण्याकरता आलो, मोक्ष घडवण्याकरता आलो नाही आहे. महाराजांनी आता 7 दिवस आपल्याला भरपूर सांगितलेलं आहे. मला काही जास्त वेळ घ्यायची नाही आहे, वेळ सुद्धा आपली झालेली आरती आहे. पण आपण मोक्ष मिळवण्याकरता आलो आणि मोक्ष मिळवण्याचं साधन म्हणजे भगवंताची साधना. आज कलियुगामध्ये आपल्याला जर हे कलियुगातून पार पडायचं असेल, बाहेर जायचं असेल तर भगवंताचं नामस्मरण करत. कारण ज्ञानेश्वरी म्हणते कृतयुगादी शमदमादी साधन, त्रेतायुगी वेदोक्त यज्ञ, द्वापारी अगमोक्त पूजन तंत्र विधान विधियुक्ती. सत्ययुगामध्ये देव ध्यानाने मिळत होता, त्रेतायुगामध्ये देव यज्ञाने मिळत होता, द्वापारयुगामध्ये देव पूजनाने मिळत होता. आणि आज या कलियुगामध्ये सोपं नामचिंतन म्हणजे भगवंताचं नाम. रोज जरी आपण आपल्या जीवनामध्ये हरिपाठ केला तरी तुम्ही मोक्षपदाला गेल्याशिवाय राहणार नाही. आज अजित महाराजांचं माझे एक जवळीक असे संबंध, मी एक त्यांना जावयाच्या रूपाने पाहतोय असं आहे. पण आम्ही लहानपणापासून आजपर्यंत एकदम जवळचं नातं आणि नामस्मरण सद्गुरू संत काशीनाथ बाबांच्या मार्गदर्शनाने आम्ही सर्व मंडळी चालत असतो. आणि दिंडी सोहळा असू दे, परिसरातील कार्यक्रम असू दे, आम्ही एक विचाराने चालत असतो. आणि आज त्यांच्या कथेकरता मी उपस्थित आहे. त्यांच्या मुखातून मी उत्तम अशी ही कथा आज श्रवण केली. सुदाम्याचं उदाहरण दिलं. सुदाम्याचं उदाहरण दिल्यानंतर भगवंत कसे धामाला गेले तो विचार त्यांनी सांगितला. आणि कलियुगाचा वारा आपल्याला सांगितलेला आहे. या कलियुगाला आपल्याला फार सांभाळायचं आहे. म्हणून आज एक आपल्या गावातला अजित महाराज एक मोठा कथेकार झालेला आहे. भगवद्गीता असू दे, शिवपुराण असू दे,
त्याने आता सांगितलं की तुम्ही पुरुषोत्तम योग जरी सांगितलं तरी मी तुम्हाला सांगायला तयार आहे, भक्तियोग सांगितलं तरी तुम्हाला मी सांगायला तयार आहे. ही ख्याती म्हणजे सद्गुरू संत काशीनाथ बाबांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीमागे उभा आहे आणि एक उत्तम सभा त्यांनी कथा आपल्या समोर दिलेली आहे. म्हणून माझ्या वतीने मी त्यांना धन्यवाद देतोय. अशी जीवनाची ही वाटचाल त्यांची कथेच्या रूपाने व्हावी, भगवंताच्या नामरूपाने व्हावी, कीर्तन रूपाने व्हावी ही प्रभूचरणी प्रार्थना करतोय. राम आपल्याला सर्वांना धन्यवाद. एकादशीच्या फराळाच्या Amen.